यस 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 यस, थँक्यू. ओके. तर आपण सगळ्यांनी राजेशचा व्हिडिओ बघितलाच असेल आणि त्याच्यात त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या, स्टिम्युलस आणि कॉज, उत्तेजना आणि कारण. तर ते तर आपण बघणारच आहोत, पण त्याआधी मार्शल रोझनबर्ग खूप एक सुंदर वाक्य म्हणतात, राग या भावनेला धरून, संताप या भावनेला धरून. ते असं म्हणतात की अहिंसात्मक संपर्क जर का खोलात जाऊन आपल्याला अभ्यासायचा असेल तर संताप, राग ही जी काही भावना आहे ही खूप चांगली आपल्याला संधी देत असते. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला राग येत असतो त्यावेळेला एक आपल्याला संधी पण असते आपल्याला अहिंसात्मक संपर्क या प्रक्रियेला खोलात जाऊन जाणून घ्यायचं. तर आजचं जो काय सेशन आहे त्याच्यामध्ये आपण हेच बघणार आहोत की अहिंसात्मक संपर्क खोलात जाऊन समजून घ्यायला राग ही भावना कशी काय आपल्याला मदत करते. तर त्याआधी मी एक छोटीशी कल्पना तुम्हाला करायला लावणार आहे आणि ज्याला मी म्हटलंय की स्टोरी ऑफ ॲड्रेनालिन. आपल्या शरीरामध्ये एक अशी यंत्रणा आहे जी आपल्याला संकटामध्ये कार्यान्वित होते. तर दोन असे प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या प्रसंगामध्ये तुम्ही काय करणार याची तुम्हाला कल्पना करायची. एक छोटे प्रसंग आहे दोघं, पण दोघं प्रसंगानंतर जे काय घडतं ते पाहणं किंवा त्याच्याशी आपल्या ह्या विषयाचा कसा संबंध आहे ते आपण बघणार आहोत. तर पहिला प्रसंग असा असणार आहे की सगळ्यांनी कल्पना करा की आपण अश्मयुगामध्ये आहोत आणि तुम्ही सर्वजण एका जंगलामध्ये जात आहात आणि जंगलामध्ये गेल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं का मागून वाघ येतोय आणि तो तुमचा पाठलाग करतोय. तर तुम्ही काय कराल? तर साहजिकच आहे, आपल्या मागे जर वाघ लागला आणि आपल्या जीवाचा प्रश्न असेल तर आपण खूप शक्ती एकटून मोठ्याने, म्हणजे जेवढी आपल्या मध्ये क्षमता आहे तेवढं जोरात पळण्याचा आपण प्रयत्न करू आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करू. तर हा एक प्रसंग आहे. आणि दुसरा एक प्रसंग आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कल्पना करा की तुम्ही एका गुफेमध्ये गेलेले आहेत. गुफेच्या बाहेर दगड पडलेले आहे, काही प्राण्याच्या पायाचे ठसे पण आहे आणि तुम्ही त्या गुफेच्या आत शिरलेले आहात. आत शिरल्यानंतर तुम्ही गुफेचं निरीक्षण करताय. तिथं दगड पडलेले, हाडं पडलेले आहे आणि तुम्ही थोडा वेळ तिथं स्थिरावता आणि काही काळानंतर तुमच्या असं लक्षात येतं की एक हिंस्र प्राणी बाहेरून येतोय, वाघ येतोय आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्राणी हे वास घेतात, त्यांना वास येतो आणि त्या दिशेने ते आक्रमण करतात. तुम्ही वाघाला बघितलंय, वाघाने तुम्हाला बघितलंय, गुफेमध्ये आत तुम्हाला पळायचा दुसरा रस्ता नाही आणि मग तुम्ही काय करता? अशा वेळेला तुम्ही काय करता? पूर्ण शक्तीनिशी जे काही दगड हाड असतील ते उचलून फाईट करता, कारण आता तुम्हाला पळायला मार्ग नाही. आणि मग त्याच्यानंतर जे काय होतं वाघ आणि तुमच्या शक्तीवर अवलंबून आहे, एकतर तुम्ही वाचता किंवा तुम्ही लढता. तर या दोघं प्रसंगामध्ये काय होतं? या दोघं प्रसंगामध्ये आपल्या शरीरामध्ये एक गोष्ट होते आणि तिला म्हणतात की ॲड्रेनालिनची जादू. आपल्या मेंदूमध्ये एक संकटाची आपल्याला जेव्हा जाणीव होते त्यावेळेला मेंदू एक कार्यान्वित होतो. तो ॲड्रेनालिन ग्रंथीमधून काही स्राव सोडतो आणि तो स्राव असतो ग्लुकोज. आपल्या सगळ्याला माहिती आहे ग्लुकोज म्हणजे शुगरचा हायेस्ट फॉर्म आहे आणि हे जे काही ग्लुकोज रक्तात मिसळल्यावर आपल्यामध्ये एक प्रकारे शक्ती येते एक्स्ट्रा काम करण्याची आणि जेव्हा आपण पळालो होतो खूप जीव तोडून तेव्हा ते ग्लुकोज आपल्याला पळण्यासाठी ऊर्जा देत होतं. आणि ज्या वेळेला आपल्यामध्ये धैर्य कुठून आलं, आपल्यामध्ये जेव्हा वाघाशी लढण्याचं धैर्य कुठून आलं, तर तेव्हा सुद्धा ॲड्रेनालिननी ग्लुकोज सोडलं रक्तात आणि त्या रक्त ग्लुकोज सोडल्यामुळे आपल्याला त्याच्याशी फाईट करायचं, आपल्याला ऊर्जा मिळाली आणि असं आपलं मेकॅनिझम काम करत असतं. तर जेव्हा आपल्याला राग येतो तर असं म्हणतात की राग आल्यावर देखील आपले ॲड्रेनालिन ग्रंथी काम करत असते आणि ती आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज सोडत असते. तर कल्पना करा की तुम्हाला आत्ता सांगितलं की
खूप स्पीडनी पळा, तुमच्या मागे वाघ लागला अशा पद्धतीने पळा. तर आता तेवढ्या स्पीडने तुम्हाला पळता येईल का? तर नाही पळता येणार, कारण तुमच्या यंत्रणेने तसं तुम्हाला सूचना दिलेली नाही. तुम्ही तेवढ्या स्पीडने नाही पळू शकणार. किंवा तुम्हाला आत्ता म्हटलं की आत्ता वाघ समोर आहे अशी कल्पना करून लढा, तर तेवढ्या एनर्जीने ऊर्जेने तुम्ही लढू शकणार नाही. पण असं जरी असलं तरी जेव्हा आपल्या समोर एखादी व्यक्ती अशी असते ज्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टीमुळे आपल्याला राग येतो, तेव्हा पण असाच प्रसंग निर्माण होतो. समजा आपली आई आहे आपल्या समोर आणि ती काहीतरी बोलते, आपल्याला राग येतो, पण आपण आई समोरून लगेच पळून जाऊ शकत नाही किंवा आपण आईशी फाईट पण करू शकत नाही. पण तरी पण जेव्हा आपल्या डोक्यात राग आलेला असतो, संताप होत असतो, ॲड्रेनलिन त्याचं काम करत असतं आणि ॲड्रेनलिन ग्लुकोज सोडते रक्तामध्ये ते ग्लुकोज जातं आणि आपण पळतही नाही आणि फाईटही करत नाही. आणि मग काय होतं? मग हे जे काय ॲड्रेनलिन आहे रक्तात तसंच राहतं, परंतु ते त्याचं काम करतं आणि त्याचे इफेक्ट होण्याच्या ऐवजी साईड इफेक्ट होतात. आणि मग आपण लक्षात येतं की जेव्हा आपण राग व्यक्त करत नाही आणि व्यक्त न केल्यामुळे जो काही आत आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून आपण विचित्रपणे व्यक्त करत असतो. आपला स्वभाव चिडचिडा होतो. आपण दुसऱ्याच एखाद्या व्यक्तीवर राग व्यक्त करत असतो, दुसऱ्यांना दोष देत असतो किंवा आपण स्वतःला तरी दोष देत असतो. आणि अशा प्रकारे आपल्या आज जो काही घुसमटत असणारा जो काही भावना आहे त्याला मार्ग मिळत नाही. आणि आज आपण तोच बघणार आहोत की मार्शल रोझनबर्ग जे अहिंसात्मक संपर्क शिकवतात त्याच्यामध्ये खूप सुंदर असं ते सांगताय की इतर रागाच्या व्यवस्थापनाच्या गोष्टींमध्ये आणि यामध्ये काय फरक आहे. तर यामध्ये हा फरक आहे की इतर वेळेला आपल्याला हेच शिकवलं जातं की राग गिळला पाहिजे, राग दाबला पाहिजे किंवा रागाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. पण अहिंसात्मक संपर्कामध्ये आपण हेच बघणार आहोत की रागाला पूर्णपणे व्यक्त कसं करताय. आणि हीच एक मोठी वैशिष्ट्य मार्शल रोझनबर्गचं यांनी शोधून काढले आणि तेच आपण बघणार आहोत की रागाला पूर्णपणे व्यक्त कसं करायचं. तर हाच सेशन आपला आज असणार आहे. हे थांबवण्यापूर्वी मी एक छोटस मला आता आठवलं, एक हॉलिवूडचा एक पिक्चर आहे हल्क नावाचा आणि तो सगळ्यांनी तुम्ही बघितला असेल की त्याच्यामध्ये त्याला राग येतो आणि राग आल्यावर तो खूप त्याचा आकार वाढून जातो, शक्ती त्याला येते आणि मग तो तोडफोड करतो. आणि असं म्हणतात की असं त्याच्यात दाखवलंय की त्याच्यावर कुठलाच परिणाम होत नाही. त्याच्या वडिलांनीच त्याला असं काहीतरी फॉर्म्युलाने बनवलेलं असतं. तर खूप सुंदर ते चित्रीकरण केलेलं आहे. तो हल्क असा दाखवलेला आहे. त्याच्यावर अणुबॉम्बचा पण असर होत नाही. परंतु रिअल लाईफ मध्ये जर का राग आपल्याला येतो तर आपल्याला माहिती आहे की त्याचे खूप सारे तोटे होतात. असं आपल्याला असं पण म्हटलेलं आहे की राग येणं म्हणजे काय तर जळता निखार आपल्या हातामध्ये धरणे आहे, ज्याच्यामुळे आपल्यालाच नुकसान होतं. तर खूप सुंदर अशी कल्पना त्या बॉलिवूडच्या याच्यात केलेली हल्क मध्ये. आणि त्याच्यामध्ये हे पण दाखवलंय की त्याच्या वडिलांनीच तो फॉर्म्युला तयार केला असतो, त्याच्यावर प्रयोग केलेला असतो. याचा मी अर्थ असा घेतो की आपल्यामध्ये जो काही राग येत असतो ज्याचे आपल्याला दुष्परिणाम होत असतात त्याचं कारण बाहेर नसून ते आपल्या संस्कारामध्येच आहे. त्या पिक्चर मध्ये जशा वडिलांनी त्यांना बनवलेलं असतं तसंच मी इथं म्हणेल की आपल्या संस्कारांनी आपल्याला असं बनवलेलं असतं की ज्याच्यामुळे आपल्या रागाचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तर खूप मजा येणार आहे आपल्याला की मग आहे तरी काय राग काय येतो किंवा आपण जे आता व्हिडिओ बघितलं की उत्तेजना आणि कारण नेमकं आहे तरी काय. तर हे जाणून घेऊया आपण राजेश सरांकडून. आणि मी त्यांचं वेलकमिंग करतो. सरांना विनंती करतो की त्यांनी स्टिम्युलेट आणि कॉज याविषयी पुढचं सेशन घ्यायचं. थँक्यू. यस, थँक्यू अंशराज. आणि आपल्यासोबत या लेवल 2 मध्ये जोडलेल्या आपल्या नवीन पार्टिसिपेंटांचं पण माझ्याकडनं स्वागत. आज जे आपण बघणार आहोत किंवा आजपासून जे पुढे बघणार आहोत तर हे आपलं प्रॅक्टिस ग्रुपचा लेवल 2 आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण हे गृहीत धरत आहोत
की ज्या याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस ग्रुपमध्ये लेव्हल 1 ची प्रॅक्टिस केली, तर तो सगळा घटक आपल्या या नवीन घटकासाठी पूरक असणार आहे. त्याच्यामुळे कधी-कधी आपण म्हणजे हे खास करून या गोष्टीने सांगतोय, की जसं हंसराज म्हटलं, की आपल्या काही पूर्व गोष्टी असतात आपल्या सोबतच्या, तर त्याच पद्धतीच्या काही अपेक्षा पण आपल्या सोबत या प्रॅक्टिस ग्रुपमध्ये असतील आणि त्या अपेक्षांना कदाचित आम्ही पूर्ण असू, नसू किंवा वेगळं असू, ह्या तिघी गोष्टी असणार आहेत. म्हणून आम्ही ह्या प्रॅक्टिस ग्रुपमध्ये कशा पद्धतीने जाणार आहोत याची छोटीशी जुजबी एक नवीन माहिती म्हणून प्रत्येकांसाठी थोडी स्पष्टता म्हणून आपण हे सांगत आहोत. तर लेव्हल 1 मध्ये आपण जे एनव्हीसीचे 4 मुख्य घटक होते, या 4 मुख्य घटकांच्या संदर्भातली माहिती स्पष्टतेने ज्याला आपण म्हणतो विस्ताराने आणि अनुभवाने आणि उदाहरणाने या चारही पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न केला. ज्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन काय असतं, ऑब्झर्वेशन काय नसतं, या संदर्भातल्या गोष्टी बघितल्या. फिलिंग्स आणि विचार म्हणजे भावना आणि विचार याच्या संदर्भातल्या गोष्टी बघितल्या, की भावना म्हणजे काय आहेत आणि विचार म्हणजे काय आहेत आणि भावना नाहीत अशा कोणत्या गोष्टी आहेत. तर त्या संदर्भातल्या पण आपण टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी बघितल्या त्यात लेव्हल 1 मध्ये. त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची होती, ज्याला आपण आपल्या एनव्हीसीचं म्हणजे अहिंसात्मक संज्ञापनाचं हृदय म्हणतो. तर हे हृदय म्हणजे गरज. तर ही गरज आपण बघितली आणि या गरज बरोबर स्ट्रॅटेजी पण असते एक. आपण पर्याय निवडतो किंवा आपण तोडगा काढतो. तर तोडगा काढणं ही एक गोष्ट वेगळी असते. पर्याय काढणं ही एक गोष्ट वेगळी असते. आणि मुख्यतः आपल्या ज्या वैश्विक गरजा आहेत, ह्या वैश्विक गरजा वेगळ्या असतात. तर या पद्धतीने आपल्या वैश्विक गरजा हेच आपल्या अहिंसात्मक संज्ञापन कौशल्याचं हृदय आहे. ही गोष्ट आपण बघितली आणि त्याच्यासोबत आपण इतर गोष्टी म्हणजे जसं स्ट्रॅटेजीला धरून काय काय असतं, त्या संदर्भातली माहिती आपण मागच्या वेळेस जाणून घेतली. आणि शेवटचा एक जो घटक होता रिक्वेस्टच्या संदर्भातला, तर रिक्वेस्ट आणि डिमांड किंवा मागणी या दोघी गोष्टींमधला जो फरक होता, हा फरक आपण आपल्या मागच्या लेव्हल 1 मध्ये जाणून घेतला आणि मग नंतर आपण प्रॅक्टिसमध्ये या चारही गोष्टींना एकत्र करून त्याचे उदाहरण घेतले. त्याच्या संदर्भातला अनुभव आपल्यासोबत आपण करून घेतला. तर मला वाटतं हे थोडक्यात आपण रिकॉल करूया आपल्या मनात आतापर्यंत आपण जे झालेलं आहे त्या संदर्भातलं. एनव्हीसीच्या संदर्भातलं. मला काही लोकांनी रिक्वेस्ट केली होती, की आम्ही येऊ का लेव्हल 2 ला? तर मला माहित नाही की त्यांचं लेव्हल 1 च्या संदर्भात या 4 गोष्टींच्या संदर्भात स्पष्टता कशी आहे. पण तरी आपण म्हणजे एक की म्हणतात शिकण्यापासून कोणाला थांबू नये म्हणून आपण त्यांना पण या ठिकाणी लेव्हल 2 ला ती संधी दिलेली आहे. तर त्यांच्या प्रश्न उत्तराने किंवा त्यांना ज्या गोष्टी अस्पष्ट असतील, तर त्या गोष्टी आपण या पद्धतीने करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरं ह्या लेव्हल 2 च्या संदर्भात आपण लेव्हल 2 ला जे नाव दिलं की एन्जॉय द स्ट्रगल. तर आपण बघत आहोत की मागच्या वर्षापासनं एक एकटेपणा पण आपल्याला मिळत आहे आणि काही कारणांमुळे एक ज्याला विलगीपणा म्हणतो, बरोबर आहे? एक ज्याला म्हणतो की एकाकीपणा पण आपल्याला मिळत आहे. म्हणजे एका बाजूला एकांत मिळत आहे, ज्याच्यामध्ये काही गोष्टी चिंतन करता येतील, काही गोष्टींचं एक सखोल जाता येईल. तर ही ही गोष्ट किंवा ही परिस्थिती पण निर्माण होत आहे आपल्यासोबत. आणि दुसऱ्या बाजूला एक एकटेपणा म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण की सगळ्यांनी बाजूला टाकून देणं आणि त्यावेळेस जो एकटेपणा पडतो आपण, तर ती गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी घडत आहे. आणि या गोष्टी ज्यावेळेस घडतायत, तर खास करून ज्या 5 मुख्य भावना असतात किंवा भावना किंवा त्याला असं म्हणूया की 5 मुख्य गोष्टी, की ज्याच्यामध्ये एक आजपासून आपण ज्या गोष्टीचा विचार करत आहोत की अँगर म्हणजे एक प्रकारचा राग स्वतः संदर्भातला किंवा दुसऱ्यांसंदर्भातला ही गोष्ट निर्माण घडते. अँक्झायटी आपल्यासोबत येते, एक चिडचिडपणा आपल्यासोबत असणार आहे. एक मनातली आतली एक कुरकुर आपण बघतोय या स्ट्रगलच्या पिरियडमध्ये. एक डिप्रेशन पण आहे. म्हणजे डिप्रेशनची खूप मोठा उच्चांक अवस्था असं मी म्हणत नाही आहे. पण त्याचं सूक्ष्म स्वरूप जर आपल्याला तुम्ही बघू शकले असणार, तर ह्या काही स्ट्रगलच्या काळामध्ये आपण त्याचं एक सूक्ष्म स्वरूप सुद्धा आपल्यासोबत अनुभवत आहोत आणि त्याचा पण त्रास किंवा त्या गोष्टीचा सुद्धा ताण आपण घेत आहोत. एक शेम आणि गिल्ट म्हणजे एक अपराधपणाची भावना किंवा एक काही गोष्टींच्या संदर्भात एक लज्जा, काही डिसिजन असतात, काही निर्णय असतात, की जे आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकलो नाहीत. तर त्याच्या संदर्भातलं एक अपमानास्पद किंवा ज्याला म्हणतो अपराधीपणाची भावना पण आपल्यामध्ये निर्माण होत असते. तर ह्या 5-6 ज्या भावना आहेत, तर या भावनांच्या संदर्भातली जी फ्रिक्वेन्सी, जी वारंवारिता आहे,
तर ती सध्या आपण आपल्या एन्जॉय बरोबर ह्या गोष्टी पण कुठेतरी अनुभवत आहोत. आणि जसं हंसराजने सांगितलं की मार्शल रोझनबर्गचं एक वाक्य पण खूप सुंदर आहे की पद्धती अनेक आहेत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्याचा. कमीत कमी मेहनतीत किंवा कमीत कमी श्रमामध्ये चांगलीत चांगलं फळ ज्या गोष्टीने मिळेल अशा पद्धती आपण सगळ्यांना देणं किंवा आपण स्वतःही वापरणं किंवा सांगणं. तर या पद्धतीने एनव्हीसी ही जगात पण त्या पद्धतीने मदत करत असते. आणि आज सुद्धा आपण त्याच मार्शल रोझनबर्ग यांच्या अजून एका मुद्द्यावर जाणार आहोत की जो मी माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्या समोर दिला की ज्याच्यातले 2 मुद्दे खूप महत्वाची होती. ज्याच्यामध्ये एक होतं स्टिम्युलस म्हणजे उत्तेजना आणि दुसरी गोष्ट होती ती म्हणजे कॉज, कारण. या संदर्भात आपण बघणार आहोत. तर हंसराजने जी गोष्ट सांगितली त्या गोष्टीमध्ये तर म्हणजे वाघ येणं ही गोष्ट तर आहे, बरोबर आहे. पण आजचा जो वाघ आहे ना, हा आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या समोर येतो. कधी आरोग्याच्या विषयाला धरून येईल, कधी ऑफिसच्या विषयाला धरून येईल, कधी नातेसंबंधाच्या विषयाला धरून येईल, कधी आपल्याच काही अडचणींना धरून येईल. तर अशा वेगवेगळ्या स्वरूपात हा जो वाघ आहे, हा आपल्या समोर येतो. आणि आल्यानंतर त्या वेळेस ते ॲड्रेनलिन किंवा त्या वेळेस ते आपल्या ज्या शारीरिक ज्या पण ग्रंथी आहेत प्रतिकार करणाऱ्या, या सगळ्या आपल्यामध्ये निर्माण होतात. आणि त्यांना आपण आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये जिरवतो किंवा त्यांचं दमन करतो. आणि नंतर एक गोष्ट अशी होते की त्यांच्या वेगळ्या पद्धतीने उद्रेक होणं किंवा वेगळ्या पद्धतीने त्याच्या संदर्भातली प्रतिक्रिया निर्माण होणं. तर इथे ह्या ज्यावेळेस आपण या 2 शब्दांच्या संदर्भात बघतोय की स्टिम्युलस आणि कॉज म्हणजे उत्तेजना आणि कारण. तर ह्या 2 गोष्टींच्या संदर्भात खूपदा एक स्पष्टतेची गरज असते किंवा खूपदा आपण त्यांना संमिश्र करत असतो. तर इथे ज्या पद्धतीने आपण निरीक्षणाला इव्हॅल्युएशन्स म्हणजे निष्कर्ष किंवा मत वगैरे यांच्याने वेगळं केलं, तर तीच गोष्ट जर आपण या ठिकाणी करू शकलो, तर मला वाटतं की आपल्या जीवनातले भरपूरसे संघर्ष ह्या 2 शब्दांच्या स्पष्टतेनेच क्लिअर होत असतात. आणि नंतर पुन्हा आपण ती एनव्हीसीची जी प्रक्रिया आहे, तिला राबवू शकू. म्हणजे आपण हे म्हणत नाही आहोत की ती एनव्हीसीची प्रक्रिया आपण सोडणार आहोत. तो आपला मुख्य घटक आहे. तो मुख्य गाभा आहे आपल्याला. तर त्याला आजचा जो भाग आहे, हा आपण पूरक बघणार आहोत किंवा आता आपण हे बघणार आहोत की अगोदर आपण पहिल्या लेव्हल 1 मध्ये ढोबळमानाने सगळी प्रक्रिया बघितली. आता त्याच्यातले बारकावे किंवा त्याच्यातले सूक्ष्मता ज्या आहेत, तर त्या सूक्ष्मता आपण लेव्हल 2 च्या या प्रॅक्टिस ग्रुपमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण घेऊयात की स्टिम्युलसच्या संदर्भातलं. तर काय वाटतं तुम्हाला? काय आहे स्टिम्युलस? उत्तेजना म्हणजे काय? अजून एका गोष्टीच्या संदर्भात मी थोडा म्हणजे याच्यात पण राहून गेलं माझ्याने. तर काहींच्या जीवनात जर काही स्ट्रगल चालू असतील, तर ते जस्ट 1-2 शब्दामध्ये किंवा 1-2 वाक्यांमध्ये पण सांगू शकतात किंवा आपण डायरेक्ट विषयाला प्रवेश केलेलाच आहे. तर तुमच्याकडे दोघी गोष्टी आहेत, की जर काही स्ट्रगल चालला असेल, तर तो व्यक्त होण्यासाठी पण दुसरीकडे तेवढा प्लॅटफॉर्म किंवा तेवढे समजून घेणारी व्यक्ती असतात, नसतात. तर इथे ती पण एक गोष्ट आपल्याकडे आहे, की आपला एन-व्ही-सीचा ग्रुप हा आपला विश्वसनीय ग्रुप आहे, ट्रस्ट ग्रुप आहे आणि या ठिकाणी आपण एकमेकांना समजून घेत असतो. तर मागच्या काही दिवसांमध्ये काही स्ट्रगल असेल, तर त्या संदर्भात पण तुम्ही शेअर करू शकतात किंवा जस्ट उत्तेजनाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? किंवा तुम्ही दोघी गोष्टींना सांगू शकतात, की स्टिम्युलस उत्तेजना आणि कॉज कारण. हां, योगेश जी.
सर नमस्कार. नमस्ते. हॅलो, आवाज येतोय सर? यस सर, यस येतोय. हा, सगळ्यात आधी ही कन्सेप्ट खूप आवडली की एन्जॉय द स्ट्रगल. स्ट्रगल आणि एन्जॉय हे दोघं शब्द जे आहेत, आपली कन्सेप्ट घेतलेली, त्या ऐकूनच निश्चित सगळ्यांनाच आवडेल. आजचा हा जो विषय आज आपण घेतलेला आहे, राग व्यवस्थापन. आणि मुळात म्हणजे उत्तेजना एखाद्या कारणाने तयार होते. मग ते जसं आपण एक उदाहरण घेतलं नुकतंच, तर नेमकं आता थोडस कन्सेप्ट काय नेमकं या संदर्भात फारशी क्लिअरिटी मला पण झालेली नाहीये. थोडस जेवढं अपेक्षित बाकीच्या लोकांना झाली असेल तर चांगली गोष्ट आहे. पण या ठिकाणी काय अपेक्षित आहे नेमकं, हे या ठिकाणी काय बोलावं, उत्तेजना संदर्भात का कशा संदर्भात, हे सांगितलं तर मग मला बोलता येईल. हा, यस सर, थँक्यू. म्हणजे जे तुम्ही सांगत आहात ते जवळपास म्हणजे तुमच्या या गोष्टीच्या संदर्भात आहेच ती गोष्ट, की काही गोष्टींच्या संदर्भात काही कारणं असतात, एखादी घटना घडते त्याच्या संदर्भातली काही कारणं असतात, बरोबर आहे. तर तीच गोष्ट आपण फक्त हे बघत आहोत की या संदर्भातली स्पष्टता आपल्यामध्ये किती आहे. आजच्या सेशन मध्ये त्याचा उलगडा हा होईलच. तर यस, थँक्यू. रवी पाटील जी यांनी पण हँड रेज केलंय, तर रवी पाटील जी आपण बोलू शकतात. आपल्यासोबत नवीन लोक पण आहेत, ज्याच्यामध्ये पूर्वा वगैरे ह्या आहेत. पूर्वा आहेत, अनिता आहेत, अंजली आहेत, की ज्या कदाचित पहिल्यांदा आपल्यासोबत असतील. तर जस्ट त्यांचा थोडासा परिचय पण त्यांनी त्यांच्या याच्यात दिला आणि नंतर जर त्यांनी या संदर्भात बोललं किंवा फक्त परिचय पण दिला तरी ती गोष्ट होणार आहे. नमस्कार, मी पूर्वा. ऐकू येते? यस 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 पूर्वाजी. मी बँगलोर मध्ये असते. इकडे एवढं मराठी आम्ही बोलत नाही, त्यामुळे जरा त्रास व्हायला लागला आता मराठी बोलायचा. इंग्लिश मधूनच जास्ती बोलते आणि विचारही इंग्लिश मध्ये होतात. पण तुमचं बोलणं सगळं कळलं, आवडलं. आणि योगेशजी म्हणतात तसं कारण आणि उत्तेजन ह्याच्यात किती फरक आहे हे आता तुम्ही विचारल्यावर विचार करायला लागलो. कारण आता जसं वाघ दिसल्या भीती वाटणं, पळून जायचं कारण निर्माण होणं, हे उत्तेजित करताय का कारण आहे, ह्याच्यात एवढा मला फरक नाही. कारण नुसतं दृष्टी पडणं वाघाने हे स्टिम्युलस होऊ शकतं, पण तो जर पिंजऱ्यात असला तर भीती वाटत नाही, कारण आय एम सेफ. आता पळायची वेळ झाली तर मग कारण वाघाची म्हणजे माझ्या नजर पडण्यास कारण होऊ शकतं की वाघ दिसला आणि मी पळायला लागले. तर एवढंच मला दोन ह्याच्यात कळलंय, पण आय एम शुअर देर इज समथिंग मच डीपर. म्हणूनच तुम्ही हे दोन्ही विषय किंवा दोन्ही कॉन्सेप्ट एकत्र आणलेत. येस येस, थँक्यू थँक्यू पूर्वा. येस येस, अजून कोणी? रवीने हात वर केलाय. रवी पाटील. ओके, रवी सोबत अजून दुसरंही कोणी आपलं मत किंवा आपल्या त्या संदर्भातला विचार व्यक्त करू शकतं? अंजली आपल्यासोबत नवीन आहेत, अनिता आपल्यासोबत नवीन आहेत. येस, रवी बोलताय का? रवी?
तर येस, तर मला ते पण म्हणायचं आहे की कदाचित अभिव्यक्त होण्यासाठी हा एक वेगळा विषय असेल, म्हणून तुम्हाला कदाचित वेळ हवा असेल अजून. तर बघूयात आपण त्या संदर्भातल्या काही गोष्टीच्या संदर्भात. तर सगळ्यात अगोदरचा भाग असतो की स्टिम्युलस, बरोबर आहे. तर इथे एक गोष्ट तर बघितली आपण आतापर्यंतच्या प्रॅक्टिस ग्रुपमध्ये, की एखादी गोष्ट घडते, एखादी घटना घडते आणि त्याच्याने तुमच्या मनामध्ये काहीतरी प्रतिक्रिया निर्माण होते, बरोबर आहे. तर प्रतिक्रियामध्ये आपण अगोदरच्या पण काही भावनांनी त्या प्रतिक्रिया ओळखतो असं आपण समजूयात, कारण की भावनांनी त्या प्रतिक्रिया आपल्याला लवकर ओळखता येतात, किंवा आपल्या या विषयापुरतं आपण आपल्या प्रतिक्रियांना थोडंसं सीमित करत आहोत किंवा थोडंसं त्यांना क्लोज करत आहोत. आणि आपण असं बघूयात की प्रतिक्रियामध्ये आपल्याला येणारा जो राग आहे किंवा रागाला धरून असणाऱ्या ज्या भावना आहेत, त्या भावना म्हणजे आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया आहेत, असं थोडक्यात आपण आज पुरतं बघूयात, बरोबर, किंवा समजूयात. तर याच्यामध्ये ज्या वेळेस आपल्यामध्ये राग वगैरे निर्माण होतो, तर त्या रागाच्या वेळेस स्टिम्युलस म्हणजे उत्तेजना देणारा घटक हा वेगळा असतो, बरोबर. आणि त्या रागाचं जे कारण आहे हे कारण वेगळं असतं. किंवा थोडक्यात असं सांगतोय मी की निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रतिक्रिया किंवा प्रतिसादामध्ये स्टिम्युलस उत्तेजना हा घटक वेगळा असतो, आणि कारण त्या प्रतिक्रिया निर्माण होण्याचं किंवा तो प्रतिसाद निर्माण होण्याचं किंवा ती रिॲक्शन निर्माण होण्याचं कारण हे वेगळं असतं, बरोबर आहे. मग आता उत्तेजना म्हणजे काय? तर उत्तेजना म्हणजे आपण बघितलेलं आहे की स्टिम्युलस म्हणजे असा घटक की तो फक्त त्या गोष्टीला सुरुवात करून देतो, बरोबर. उदाहरणार्थ तुमच्या मनामध्ये जर राग येत असेल, तर या रागाला फक्त तो सुरुवात करून देत आहे, तो त्याचं कारण नाही, बरोबर आहे. त्या रागाचं कारण नाही. आपला गोंधळ काय होतो की खूपदा आपल्याला जर राग आला ना, तर ह्या रागाच्या वेळेस सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपल्यामध्ये घडते की आपण एक तर दुसऱ्यांना दोष देतो, बरोबर आहे. किंवा रागाचं जे दुसरं स्वरूप आपण बघितलं की गिल्ट किंवा शेम, तर काय होतं की आपण स्वतःला दोष देतो. तर परिस्थितीनुसार किंवा पारंपरिक पद्धतीनुसार आपण तेच करतो की एकतर एखादी घटना घडली तर त्याच्याने दोषारोपण एक तर दुसऱ्यांना देणं किंवा स्वतःच्या संदर्भातली ती गोष्ट लावून घेणं, बरोबर. तर ही झाली प्रतिक्रिया. आता या प्रतिक्रियामध्ये उत्तेजना काय असेल आणि कारण काय असेल हे बघूयात आपण, बरोबर. तर आता एक एक्सरसाइज, जस्ट पेन पेन्सिल किंवा तुमचा फक्त अवेअरनेस जरी असला सोबत तरी चालेल. तर उदाहरण असं आहे की तुम्हाला राग आलाय अशी एखादी घटना किंवा एखादा प्रसंग छोटासा, त्याला लिहा किंवा लक्षात आणा, मनात आणा. पुन्हा एकदा सांगतोय की तुम्हाला तुमच्या आयुष्यात राग आला असेल अशी एखादी घटना, प्रसंग किंवा उदाहरण मनात आणा किंवा थोडक्यात त्याला लिहा. हे सगळ्यांनी करायचंय. माझ्या स्क्रीनवर तुमचे सगळ्यांचे नंबर आहेत. तर मी रॅन्डमली कोणाला पण विचारेन. म्हणजे नाव आहेत त्या पद्धतीने. तर आशा आहे की तो प्रसंग जस्ट तुम्ही आठवला असेल किंवा थोडक्यात काही लिहिलं असेल. तर एक काही लोकांकडनं जाणून घेऊयात आपण की
काय प्रसंग आहे तुमच्या त्या संदर्भातला की ज्याच्यामुळे तुम्हाला राग आला? येस, तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकतात सगळेजण एक एक. येस रवीजी. ओके, कोणीही सांगू शकतं? हॅलो हॅलो. येस बोला. हा सर, राग आले असं अनेक प्रसंग प्रत्येकाचेच असतील, त्यात काही शंका नाही. म्हणजे असं कोणी नसेलच. उलट प्रश्न पडला की कोणता लिहायचं नेमकं. तर एक आता करंट मध्येच घडलेलं आहे. नुकतंच माझं प्रोफेसर पदावर प्रमोशन झालं आणि त्यावेळेला नेमकं मित्राकडनं अपेक्षा होती की अभिनंदनाची वगैरे सर्वोच्च प्रमोशन झाल्यामुळे. पण नेमकं त्याच्या प्रतिक्रिया खूप भयानक होत्या. त्याचं वागणं बदललं आणि अगदी जवळचा मित्र होता. मग त्यानंतर प्रश्न पडला की नेमकं विश्वास कोणावर ठेवायचा की ठेवू नये. म्हणजे अगदी जवळचा, अगदी आपला, आपण ज्याला घरातली असेल, आपली पारिवारिक असेल, आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो. आणि अशा मित्राला जर आपल्या आयुष्यातला अगदी सर्वोच्च आनंदाचा येस योगेशजी, तुमचं नेट कमी झालं. कदाचित तुम्ही व्हिडिओ ऑफ ठेवला तरी चालेल जर तुमचं वीक असेल तर नेटवर्क. प्रचंड राग आला आणि त्याला याच्यासाठी आला की मी त्याला दिवशी माझी इंटरव्ह्यू होती किंवा ज्या दिवशी माझं प्रेझेंटेशन होतं. हो. हा थोडा आता येतोय सर आवाज? येस येस. आवाज येतोय ना? तर मग राग प्रचंड आला मला यासाठी की आपण एकीकडे आपल्याला एवढं छान आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे प्रमोशनचा, ठीक, आणि अगदी जवळच्या मित्राने, म्हणजे मला असं वाटतं जो आपल्या जवळचा असतो त्याच्या जीवनात आनंद जर झाला किंवा दुःख झालं तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. त्याच्या जीवनात जर आनंदाची घटना घडली असेल तर, म्हणजे मला असं वाटतं मानवतेची ही खरी परिभाषा आहे की राजेश सरांच्या जीवनातला आनंद जर मला आनंदात अनुभवता येत असेल आणि तुमच्या दुःखात जर मला दुःख अनुभवता येत असेल तर मला असं वाटतं की आपण काहीतरी मित्र किंवा कुठेतरी आपल्या विचारांची म्हणा किंवा कसली तरी नाळ जोडलेली आहे. तर तो मात्र माझ्या आयुष्यातला आनंदावर काय म्हणतात त्याला करूया की खूप दिवस मी त्याच्या बदललेल्या स्वभावामुळे म्हणा किंवा त्यामुळे त्याच्याने का अडचण झाली मला हे काही समजू शकलं नाही आणि म्हणून मला खूप राग आला त्या मित्राचा. असं बस एवढं सांगायचं. थँक्यू. येस थँक्यू योगेश सर. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचं एक उदाहरण दिलं आहे. या दोन गोष्टींची स्पष्टता आपण अजून सगळ्यांची किंवा काही लोकांची उदाहरणं ऐकून घेऊन एकत्र देणार आहोत. येस, दुसरं अनुभव सांगू शकतो किंवा त्यांचं उदाहरण सांगू शकतो. Purvaji, can you say something? I don't want to be the only one talking today. No, doesn't matter. Yeah. छोटासा हे सांगते किस्सा. आता गेले काही आता वर्ष म्हणावे लागेल, लॉकडाऊनमुळे कोणाच्यावर आता राग येणं जरा थोडं कमी झालंय. कारण सगळ्यांची गरज आणि हाऊ टू से द प्राइस ऑफ द व्हॅल्यू मी अंडरस्टँड. पण पूर्वी असं व्हायचं की आता आपण जायचंय कुठेतरी असं ठरवलं असलं तर उबर असो किंवा मैत्रीण असो की आपण एकत्र जायचंय असं ठरवलंय आणि एक भरपूर महत्वाचं काम आहे आणि मला शक्य नाही होणार आहे मदतीशिवाय. तर त्यावेळेला जर उशीर झाला, त्यावेळेला जर न काही फोन वगैरे किंवा न सांगता आलंच नाही तर भयंकर राग येतो.
दॅट इज ऑल आय वॉन्ट टू से. या थँक्यू. यस, सुवर्णताई, संजय, अंजली, अनिता, स्मिता, असित. म्हणजे बाकीचे लोक बोलत नाही, म्हणजे दोन गोष्टी असतील, एक तर त्यांना राग येत नसेल किंवा हा सर, मी बोलू इच्छिते. यस 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 यस. सर्वात आधी तर सगळ्यांना नमस्कार. खूप दिवसानंतर भेटत आहोत आणि खूप दिवसानंतर गरजेंच्या संपर्कात जाण्याचा प्रयत्न करतोय असं वाटतंय. यस यस. तर रागाचं म्हटलं तर मी खरंच खूप रागीट माणूस आहे आणि खूप असे इन्सिडेन्सेस आहेत ज्यामध्ये खूप इझिली राग कल्टिवेट होतं, पाहण्यात येतं. आणि जनरली मी पाहिलंय की म्हणजे असं एक इन्सिडेंट असं एकदम सध्याच लक्षात नाही येत आहे, पण असे खूप जवळच्या लोकांकडून जर का काही स्वतःसाठी म्हणजे काही न होताना पाहिल्यानंतर खूप जास्त राग येतं, असं पाहिलंय मी जनरली जे क्लोज लोक असतात त्यांच्यावरच खूप जास्त राग एक्सप्रेस करत असतो, असं माझा इन्सिडेंट मला दिसलेला. यस, थँक्यू असित. तर तुमच्या गोष्टीतनं किंवा तुमच्या अनुभवातनं ही एक गोष्ट जाणून घेतली आम्ही की म्हणजे असं जरी पर्टिक्युलर एखादं उदाहरण नसलं तरी आपली जी जवळची व्यक्ती आहे त्या जवळच्या व्यक्तींकडनं काही आपल्या अपेक्षेनुसार जर एखादी गोष्ट घडत नसेल किंवा आपल्या गरजेनुसार एखादी गोष्ट घडत नसेल तर तुम्हाला राग येतो. एक्झॅक्टली. अजून 1 मिनिट घेऊयात आपण. काही लोकांना त्या संदर्भातलं विचार करून सांगण्यासाठी पण जर वेळ हवा असेल तर माझी ती एक विनंती आहे की थोडंसं उदाहरणात जाण्याच्या संदर्भात प्रयत्न करा, कारण की तुमचेच उदाहरण असणार आहेत आणि त्या उदाहरणातनं आपल्याला ज्या 2 मुख्य गोष्टींच्या संदर्भात विचार करायचा आहे तर यांची उकल व्हायला मदत होणार आहे, म्हणून आपण हे उदाहरणं जाणून घेत आहोत. आणि ज्यांच्याकडनं हे उदाहरणं आलेली आहेत आपल्याला तर त्यांच्या उदाहरणाने त्यांना जास्त स्पष्टता होईल, म्हणून आपली पण काही उदाहरणं देण्याचा प्रयत्न करा. आणि जसं असित म्हटलं किंवा योगेश सर पण म्हटलेत आणि पूर्वा पण म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनात ही गोष्ट आहे, त्याच्यामुळे आपण काही खूप जगावेगळा प्रश्न किंवा जगावेगळा भाग असं नाही आहे है ना. तर ही कहाणी घर घर की प्रत्येकांची आहे, फक्त आपल्याला तो जर एकदाचा फरक समजला तर आपण त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने काहीतरी वेगळं करू शकू. म्हणूनच आपण काही उदाहरणाच्या संदर्भात किंवा थोडक्यात आपल्या स्वतःमध्ये जाण्याच्या संदर्भात आपण हे उदाहरण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर अजून कोणाची काही उदाहरण? मी बोलू? यस. मी ऑफिसला जाते तर माझ्या फ्रेंड्सचे मी डॉक्युमेंट्स आणले. आता कोविडची परिस्थिती आहे बरोबर, तर आपल्याला असं वाटतं की प्रत्येक आपण समजा एखाद्या स्टेशनला चाललोय आणि आपल्या ऑफिस मधल्या सोबतच्या व्यक्तीचे पण डॉक्युमेंट्स तिथे आहेत, तर त्या व्यक्तीला कशाला डबल राऊंड आपण कॅरी करू शकतो ना सोबत. जर तर तसंच माझ्या मैत्रिणीचं मी केलं. मी तिचे डॉक्युमेंट्स घेऊन ऑफिसला गेले. माझंही काम होतं ऑफिसचं, दोन्ही कामं एकत्र झाली. जेव्हा मी ऑफिसला गेले तेव्हा तिचं म्हणणं असं होतं की तू माझ्यावर काही उपकार केलीस का, तू आणलं तर. तेव्हा मला प्रचंड राग आला होता. हा, म्हणजे जेव्हा आपण एखाद्यासाठी काहीतरी करतोय तर विदाऊट एक्सपेक्ट म्हणजे काही त्याच्याकडून आपल्याला
हे नसतं की मला ह्याने थँक्यू बोलावं किंवा हे, पण त्याच्या उलट ती जर व्यक्ती आपल्याला असं बोलत असेल तर तेव्हा मला राग येतो. हे माझं उदाहरण. येस, थँक्यू. खूप म्हणजे स्पष्ट उदाहरण आहे, क्लिअर आहे एकदम. येस येस येस. तर ठीक आहे, आपल्याकडे 4 उदाहरणं आहेत आणि मला वाटतं की पुढच्या 40 मिनिटासाठी यांच्या संदर्भात ह्या 2 गोष्टींची उकल करण्यासाठी एवढे उदाहरणांच्या संदर्भात काही गोष्टी पुरेशा झाल्यात. तर आपण योगेशजींच्या उदाहरणावर येऊयात. योगेशजी, तुम्ही अनम्यूट राहू शकतात. काही प्रश्नांच्या संदर्भात आपण बघणार आहोत आणि त्याच प्रश्नांनी ह्या 2 गोष्टींची उकल करण्याचा प्रयत्न करूयात. तर तुमचं उदाहरण होतं की तुमच्या प्रमोशन झालं त्या संदर्भातलं, बरोबर आहे? आणि प्रमोशन नंतर आपला जे कलिग्स आहेत किंवा आपला जो स्टॉप आहे, या स्टॉप कडनं आपल्याला काही गरजा असतात. एक कौतुकाची गरज असते, बरोबर आहे, एक अभिनंदनाची गरज असते आणि एक आपण जी काही प्रयत्न केलीत या प्रयत्नांच्या संदर्भात समजून घेण्याची गरज असते की जे संघर्ष किंवा जो प्रयत्न आपण त्या गोष्टी मिळवण्यासाठी करतो तर ती मिळवून घेण्यासाठीचा तो भाग असतो आणि ती जी गरज असतात त्या गरजा आपल्या असतात आणि ज्या वेळेस त्यांच्याकडनं असं होत नाही तर त्यावेळेस आपल्याला राग येतो, बरोबर? ही गोष्ट तुम्ही बरोबर आहे. तर आता तुम्ही जे सांगितलं या गोष्टींमध्ये स्टिम्युलस आणि कॉज ह्या दोघी गोष्टींचं संमिश्रण आहे, बरोबर आहे? दोघी गोष्टी एकत्र आहेत. म्हणजे जर असं म्हटलं की तुमच्या उदाहरणात किंवा तुम्हाला राग का आला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तुमच्यात असलेल्या स्टिम्युलसमुळे पण आणि तुमच्या त्या गोष्टींच्या कारणांमुळे पण, बरोबर? तर मग इथे उत्तेजना काय आहे माहित आहे तुम्हाला? तर तुमच्या उदाहरणामध्ये उत्तेजना ही आहे की जी बाह्य स्वरूपात आपल्याला दिसते, बरोबर? मी पुन्हा एकदा प्रश्न तुम्हाला विचारतो की ते घडलं पण तुम्हाला राग का आला? आता परत थोडा विचार करा आणि परत सांगा की तुम्हाला राग का आला? आवाज येतोय? हा, यस यस यस. हा, त्याचं कारण असं आहे की गेल्या 6 महिन्यापासून अनेक अडचणी येत होत्या त्या प्रमोशनसाठी आणि खूप अडचणीनंतर ते डिसिजन झाला, ठीक आहे. आणि मग एवढ्या अडचणीवर मात करून आपल्याला एखादं प्रमोशन मिळालं असेल आणि त्यावेळेला जर आपल्या मित्रांकडनं बाकीचे इतर इश्यूज काढले जात असतील तर मग ते रिझन होतं की समोरच्याला सगळ्यांना कळलं होतं आणि माहित नाही आजकाल सध्या काय माहिती, कोणाच्या आयुष्यात आनंद झाला तर लोकांचे चेहरे पडतात आणि एखाद्याला त्रास होत असेल तर खूप आनंद होतो. असंही आपण बॉडी लँग्वेजवर नाही आपल्याला कळतं. कधी कधी कदाचित लोकांना अडचणीत सापडल्यावर चर्चा जास्त करतात पण यश मिळाल्यावर मग त्याचं मन मोकळेपणाने कौतुक करायलाही मोठे पण लागतं. म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे दोघं गोष्टी आहे. आपल्याला अडचणीत सहानुभूती हवी असते आणि यशानंतर प्रशंसा किंवा अभिनंदन हवं असतं एक मित्र म्हणून. बाकीच्यांकडनं आपण साधारणतः आपण अपेक्षाही त्याच वेळेस जे आपल्या जवळचे आहे. थोडासा आवाज मिस झाला सर, शेवटचे 2 वाक्य मिस झाले. म्हणजे प्रशंसा आणि सहानुभूती नंतर. हा, अपेक्षा आपण जवळच्या व्यक्तींकडनंच करतो. येस येस. म्हणजे दोघं सहानुभूतीची पण आणि अभिनंदनाची पण. आणि आपल्याला बघा एखादी आनंद झाल्यावर आपल्याला लगेच आपण कोणाला तरी शेअर करतो असतो, म्हणजे आणि दुःख झालं तरी शेअर करतो. भावना व्यक्त करणं हे मानवी स्वभाव आहेच, म्हणजे आपण ते करतोच. आणि मग त्यामुळे कदाचित आणि हे म्हणजे ज्याला आपण म्हणूया की बऱ्याच स्पॅन नंतर ते झालं आणि त्याच्यानंतर मग मित्राकडनं ज्या अपेक्षा होत्या तर त्या न घडता उलटच झालं. कारण की हे मला मी थोडस म्हणून थांबवतो योगेशजी इथे तुम्हाला, बरोबर? तर अगोदर जे तुम्ही सांगितलं की तुमचं प्रमोशन झालं, तुमची मेहनत, बरोबर आहे, आणि ह्या मेहनतीमुळे समोरच्याने दिलेला प्रतिसाद जो होता तो मिळाला नाही, हे झालं स्टिम्युलस, बरोबर, तुमच्या प्रतिक्रियेतलं. परत दुसऱ्यांदा जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुमचा राग येण्याच्या संदर्भातलं कारण काय होतं, त्यावेळेस पुन्हा तुम्ही त्याच गोष्टी सांगितल्या की ज्या स्टिम्युलसच्या आहेत, बरोबर?
अच्छा, ओके. येस. तर आता परत अजून थोडस खोल जाऊयात, कारण की मी हा प्रश्न तुम्हाला याच्यासाठी विचारतोय कारण की आपण लेवल 1 केलेली आहे, म्हणजे ऑब्झर्वेशन, फिलिंग, नीड्स, रिक्वेस्ट ह्या गोष्टी केलेल्या आहेत. बरोबर. पुन्हा एकदा बरोबर. म्हणजे असं काही नाही आहे की तसं परफेक्शन उत्तराच्या आसपास असू आपण, पण जस्ट त्याच्या जवळपास जाणार आहोत. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करत आहोत की तुम्हाला राग येण्याचं कारण काय होतं? ओके, ओके. अच्छा. जाऊ शकतात, तुम्ही बोलू शकतात, म्हणजे असं नाही आहे की एकदम तुम्ही त्या ह्याच्यात आहात. बर बर बर. त्याची अपेक्षा होतं की म्हणजे रिझन हे होतं की त्याच्यानंतर जे काही बदल झाला व्यक्तीच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, तर ते मला आवडणारं नव्हतं, ज्या गोष्टी मी अनुभवल्या. इथे 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 परत थांबवतो योगेशजी, बरोबर आहे. तर तुम्हाला न आवडणाऱ्या ज्या गोष्टी होत्या ज्या त्याच्याकडनं घडत होत्या, बरोबर आहे. इथं काय चालू झालं, आता आपल्या स्टिम्युलस मधनं आपण गेलो आता निष्कर्षामध्ये किंवा मत मध्ये, जे लेवल 1 मध्ये आपण बघितलं, बरोबर आहे. कोल्ह्याच्या 16 प्रकारांमधल्या काही प्रकारात मत लादणं किंवा निष्कर्ष काढण्याच्या संदर्भात जात आहोत आपण, बरोबर. आता पुन्हा रिकॉल करा की तुम्हाला येणारा राग हा कशामुळे येतोय. कॉज स्टिम्युलस आपण बघितलं, बरोबर आहे. स्टिम्युलस झालेला प्रसंग हा स्टिम्युलस आहे त्या संदर्भातला, बरोबर. आता का आला राग? तुमच्या शब्दात तुम्ही अगोदर सांगितलं प्रास्ताविकात, मी फक्त त्याला क्लिअर करतोय. ओके 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 ओके. अच्छा. तुम्ही बोलले आहात ते, फक्त जस्ट आपण काय करतोय की या दोन संकल्पना समजून घेण्यासाठी अगोदर पण आपण सांगितलं की हे तुम्ही संमिश्र सांगितलेलं आहे. आता यांना आपण काय करत आहोत, वेगळं करत आहोत, बरोबर. तर जे जे तुम्ही बोलत आहात त्याला आतापर्यंत आपण काय केलं की स्टिम्युलस कसा आहे हे बघितलं. अजून कॉज काय आहे याच्यावर आलेलो नाही आता आपण, बरोबर. कारण काय याच्यावर आलेलं नाही. तर पुन्हा प्रयत्न करा थोडा. शेवटचा एक प्रयत्न. अच्छा. रिझन हेच की आपण अनेक अडचणींनंतर मिळवलेल्या यशामध्ये आनंद न मानता जर त्याबद्दल वेगळी टीका टिप्पणी होत असेल, तेच कारण. म्हणजे मला नेमकं याचं रिझन जे आहे. ओके ओके ओके, ठीक. इथे इथे एवढंच घेऊयात आपण, कारण अजून 3 लोकांबरोबर की अनेक अडचणी नंतर आपण मिळवलेलं यश हे न बघता याच्या संदर्भातली टीका टिप्पणी करत राहणं, बरोबर. हे तुम्हाला कारण वाटतंय. ओके, त्याला हायलाइट करून घ्या किंवा जस्ट रिमार्क करून घ्या. आपण पुन्हा तुमच्या याच्यावर येऊयात. ठीक. नेक्स्ट, पूर्वा, कॅन यू से समथिंग अबाउट युअर एक्झाम्पल? मी सांगते, परत सांगते. I had promised to be in some place at some time. And my friend, माझी मैत्रीण आली नाही, उशीर झाला तिला, न फोन करता न काही सांगता. तर लेट होणं हे स्टिम्युलस आहे. आणि राग का आला, कारण काय आहे की मी कोणाला तरी शब्द दिला होता. माझा शब्द, माय डिग्निटी इज ॲट स्टेक. हाऊ विल आय? सो माय नीड फॉर कीपिंग माय फेस, इंटिग्रिटी. हे मराठीत कसं बोलतात माहित नाही मला. But my dignity is at stake is, I think, my current for getting angry. Yes. Be totally wrong. No, you totally correct. Okay, thank you. So it is my need. या. तर इथे ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, बरोबर आहे. तर स्टिम्युलस काय आहे की पूर्वाजींच्या उदाहरणामध्ये की समोरचा व्यक्ती हा उशिरा येतो आहे, बरोबर. तर हे स्टिम्युलस आहे, ही उत्तेजना त्याने दिलेली आहे, बरोबर आहे. पण कॉज काय माहितीये, तर कॉज जे पूर्वजांनी सांगितलं की त्यांना वाटणारी त्यांच्या संदर्भातली डिग्निटी, तो वेळेच्या संदर्भातला रिस्पेक्ट, हे कॉज आहे, बरोबर. आणि It would be like a shame for me की उशीर, how can I? So it is more my need, nobody else's need. Yes. Thank you. Yes. तर ठीक. तर थँक्यू पूर्वाजी. याचं कन्क्लुजन करणार होता आपण 4 उदाहरणांचं पुन्हा एकदा. तर ठीक आहे, इथे पण थोडंसं हायलाइट किंवा रिमार्क करा
की पूर्वजींच्या याच्यामध्ये उशीर हा एक स्टिम्युलस होता आणि त्याच्या संदर्भात त्यांना तो थोडा राग पण आला की यार उशीर कसं काय होऊ शकतो, बरोबर. पण त्याच्यासोबत अजून एक गोष्टी पण आहे की तो एक रिस्पेक्ट आहे, तो एक डिग्निटी आहे. येस. नेक्स्ट आसिफ. मी एक इन्सिडेंट शेअर करून म्हणजे तो खरोखरचा आपण इन्सिडेंट पुढे शेअर जाऊ करून शकू. येस पुढे जाऊ शकतो. आय थिंक येस स्पेसिफिक होईल एक्सप्लेन करायला. येस. एक आमची पार्टी ठरली होती जस्ट बिफोर फर्स्ट लॉकडाऊन. तर तेव्हा आमच्या एकदम खासम खास मित्रांची ती पार्टी होती, खूपच जवळचे आम्ही मित्र. आणि होतं असं की माझे काही मित्र काही सामान आणायला किराणा स्टोअरला जातात. ते दोघे जातात आणि आम्ही दोघेच फक्त थांबून असतो. आणि मला असं वाटतं की यार आता माझ्या मित्रासोबत काही शेअरिंग करावं, काही संपर्क करावं आणि त्याच्याशी बोलावं. आणि मी एकदम सायलेंट म्युझिक लावतो आणि थोड्या वेळातच मी पाहतो की माझा मित्र जातो वेगळ्या रूम मध्ये आणि तो त्याच्या प्रियसी सोबत बोलायला लागतो. आणि जेव्हापर्यंत ते माझे मित्र जे अर्ध्या तासानंतर आय थिंक, तर तेव्हापर्यंत हा तिच्यासोबतच बोलत असतो. आणि त्याचा मला इतका भयंकर राग येतो, कारण की मी खूप ठरवून ठेवलं होतं. ते जेव्हा म्हणतात की आम्ही किराणा दुकानात चालू, तर मला असं वाटलंच होतं की ते लेट येतील, थोडा वेळ होईल, कारण की सामान मिळणार नाही लवकर. तर मी विचार करून ठेवला होता की नाही, आता याच्याशी काहीतरी बोलावं, मला काहीतरी शेअर करायचं आहे किंवा त्याची काहीतरी शेअरिंग मला ऐकायचं आहे. तर मी खूप स्ट्रॉंग, मला असं वाटत होतं की त्याच्यासोबत मस्त म्हणजे शेअरिंग केली जाऊ शकते असं. आणि तो पठ्ठा काही निघाला नाही. आणि त्या फक्त तेवढ्याशावर आम्ही खूप लेट नाईट पर्यंत आम्ही झगडा करत बसलो. तो माझा आताही खूप चांगला मित्र आहे, पण तो मलाही आताही आठवतं की तो खूप खूप भयंकर असा राग होता की हा पठ्ठा एवढ्या दिवसानंतर आम्ही भेटत आहो आणि केल्यानंतरही हा पठ्ठा तिच्याशी बोलत बसलाय, जो की हा रोजच बोलतो आणि हा वेळ देऊ शकत नाहीये. आणि तो माझा स्टिम्युलस होता. आणि माझं म्हणजे स्पेसिफिक कारण हाच होता की मला शेअरिंग पाहिजे होती आणि मला शेअरिंग करायची इच्छा होती त्याच्याशी. येस. तर ठीक असेच, म्हणजे खूप सुंदर की तुम्ही जे तुमचं उदाहरण सांगितलं ना, तर या उदाहरणामध्ये पण जी काही घटना किंवा ज्या काही गोष्टी सांगितल्या ना तुम्ही, तर ती गोष्ट जी आहे तर ती स्टिम्युलस आहे, बरोबर आहे. पण त्याचं जे कॉज आहे, ते कॉज जे आपण सांगत आहोत की शेअरिंग हे कॉज होतं, बरोबर आहे. तर शेअरिंग ही गरज होती, बरोबर आहे. कॉज अजून एक वेगळा प्रकार आहे थोडासा, की जे दोघांमध्ये एकत्र असतो, बरोबर आहे. तर स्टिम्युलस आपल्याला कळलं, बरोबर आहे. आणि आपण त्यासोबत जे शेअरिंग, डिग्निटी, बरोबर, रिस्पेक्ट, ह्या ज्या गोष्टींच्या संदर्भात विचार करत आहोत, तर ह्या आपल्या गरजा आहेत, ह्या डायरेक्टली कम्प्लिटली नीड्स आहेत, ज्या एनव्हीसीतनं आपण फॉलो करतो, बरोबर. कॉज एक अजून थोडासा बारकाईने बघण्याच्या संदर्भातला भाग आहे. थोडस आपण तुमच्या बरोबर सेकंड राऊंड घेऊयात. पुन्हा एकदा थोडा विचार करा त्याच प्रसंगामध्ये, एवढं तुम्ही रात्रभर भांडलेत किंवा बोललेत, तर कारण काय होतं तिथे? मला असं वाटलं ना की त्यांनी मला वेळ नाही दिला. एक्झॅक्टली, म्हणजे तो खूपच खटला मला की हा वेगळ्या रूम मध्ये जाऊन मस्त गप्पा ठाकून राहिला आणि मी एकटा इकडे बसून आहो. म्हणजे पूर्ण फ्लॅट भर मी एकटा बसून आहो आणि हा मस्त तिकडे गप्पा ठाकून राहिला. तर तो जो इन्सिडेंट होता, म्हणजे तो खूपच राग देणार होता मला. येस येस. तुमच्या ह्या वाक्याला आहे ना थोडस हायलाइट करा की मला वाटलं, बरोबर आहे ना, की त्या ठिकाणी जे तुम्ही सांगितलं आता, बरोबर. तर हा एक कॉज आहे त्याच्यातला, बरोबर. तर कॉज आणि स्टिम्युलस याचा आपण अजून उलगडा करणारच आहोत. पुन्हा एकदा तुम्ही शेवटचं वाक्य थोडं माझ्याने मिस झालं, पुन्हा सांगा की असं वाटलं मला. काय सांगितलं तुम्ही? की तो म्हणजे माझ्याशी न बोलता म्हणजे मला वेळ नाही देता एक्झॅक्ट. येस येस येस. आणि तो तिकडे मी एकटा असून, ऍक्च्युली फ्लॅट मध्ये एकटा असूनही सुद्धा तो तिथे बोलत आहे. येस. तर हे एक कॉज मध्ये आपण ह्या उत्तराला हायलाइट करूया तुमचं, की मला असं वाटलं, बरोबर आहे ना, की आपण इथं फ्लॅट मध्ये एकटा असून पण तो मला वेळ देत नाही आहे. हे हा कॉज आहे.
बरोबर आहे. बरोबर. कसा ते बघणार आहोत आपण स्टिम्युलस आणि कॉजच्या संदर्भात. बरोबर, एवढं सोपं पण नाही आहे, थोडं कॉम्प्लिकेटेड आहे ते, लगेच पण उलगडा होणार नाही. ठीक, शेवटचं उदाहरण घेऊयात. येस, थँक्यू. असे येस, स्मिताच्या संदर्भातला. स्मिताजी, तुम्ही सांगितलं की डॉक्युमेंट्स आणलेत आणि तरी समोरचे जे तुमचे कलिग्स होते ते म्हटले की काय उपकार केला असं. तर तुमच्या याच्यामध्ये तुम्ही सांगू शकाल की स्टिम्युलस काय होता आणि कॉज काय आहे? स्टिम्युलस मला नाही सांगता येते, बट कारण मला असं वाटतंय, माहित नाही मी बरोबर आहे का, पण मला असं वाटतंय की मला स्वतःला असं वाटत होतं की मी काही अपेक्षेने काम केलं नाहीये. बट जर मी अपेक्षेने काम केलं नाहीये तर ती समोरची व्यक्ती मला काहीही बोलली तरी काय मला फरक नव्हता पडायला पाहिजे, पण तो पडला. म्हणजे माझ्या मनात कुठेतरी असं होतं की असं असं आत्ता वाटतंय आपण हे चर्चा करतोय तेव्हा की ऍटलीस्ट थँक्यू तर बोलायला पाहिजे. असं मला आता वाटतंय. म्हणजे कारण आणि उत्तेजना म्हणजे मला एक्झॅक्टली नाही हे करता येते, बट नाही, मला नाही सांगता येते उत्तेजना. म्हणजे मला राग आला होता एवढंच हे करता येते. ओके, उत्तेजना तेच आहे की तुम्ही तुमचा जो बाह्य प्रसंग, बरोबर, तुम्ही डॉक्युमेंट्स आणून दिलेत तिला, बरोबर आहे, आणि तरी ती समजा तुमच्यासोबत, जसं तुम्ही आता म्हणत आहात की थँक्यू पण बोलली नाही, तर हे स्टिम्युलस आहे, ही उत्तेजना आहे. बरोबर आहे. आणि कॉज हे आहे की जे आता आपण बघणार आहोत, मला असे वाटले आणि पुढे डॅश 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 डॅश. बरोबर, अजून थोडं काही सांगायचंय तुम्हाला तुमच्या उदाहरणात? हा, हे वाटणं आहे ना, हेच सगळं प्रॉब्लेम करतं असं मला असं आता वाटायला लागले. येस येस म्हणजे येस. आपण समोरच्याला गृहीत धरतो, जर ते नाही केलं म्हणजे तर बऱ्यापैकी प्रॉब्लेम होणार नाहीत असं वाटतंय परत. येस 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 येस. तर आता आपण 4 उदाहरणांचं एकत्रीकरण केलं, बरोबर, किंवा 4 उदाहरणाच्या संदर्भात गोष्ट बघितली आणि आपल्या सोबतचे इतर आपले सगळे मित्र आहेत तर ते पण याचं ऑब्झर्वेशन पण करत होते, बरोबर. तर काय वाटलं, आता आपण निष्कर्षाच्या जवळ येऊयात किंवा कन्क्लुजनच्या जवळ येऊयात किंवा समजा सारांशाच्या जवळ येऊयात. तर काय आहे स्टिम्युलस आणि कॉज याच्या संदर्भातला काही थोडाफार गोष्टीच्या संदर्भात काही घटक समजला किंवा काही ट्रेस झाला, जसं स्मिताने सांगितलं की वाटणं ही एक गोष्ट काहीतरी कारणीभूत ठरते. मी बोलू? हा, यस 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 पूर्वा. मला वाटतं की अपेक्षा असल्यामुळे सगळा तो प्रॉब्लेम झाला. माझ्याकडून काही अपेक्षा, दुसऱ्यांकडून काही अपेक्षा. आता जसं स्मिताजी म्हणाले की अपेक्षा नव्हती, पण उपकार नाही ही अपेक्षा नव्हती. थँक्यू नाही म्हटलं तरी ठीक आहे. जसं योगेशजी म्हटलं की कॉंग्रॅच्युलेशन नाही म्हटलं तरी माझ्या ह्याच्यात सामील तर व्हायला पाहिजे होता. हो हो हो, येस. आणि इतकं सोपं आहे बाकीच्यांच्या बद्दल टिप्पणी किंवा अंडरस्टँडिंग, पण मला जेव्हा राग येतो तेव्हा मला असं वाटतं की मी बरोबर आहे. सो माझ्या अपेक्षा मला दिसल्या नाही. जेव्हा बाकीच्यांच्या बघितल्या तेव्हा माझं असं लक्षात आलं की माझ्या अपेक्षा कोणाकडून होत्या, दुसऱ्यांकडून तर करूच नाही आणि स्वतःकडून एवढा का अपेक्षा कराव्या, का राग, आणि त्याचा राग काय करावा, त्रास मलाच होतोय ना. आय फील इट इज एक्सपेक्टेशन. येस येस येस, थँक्यू. तर पूर्वाजी यांनी पण म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने या 2 गोष्टींच्या उकल करण्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे, बरोबर आहे, की आपण आलोत आता अपेक्षांपर्यंत. येस, अजून कोणाला काही जोडायचं याच्यात? उत्तेजना आणि कारण. तर आपण 4ही उदाहरणं बघितलेत आणि 4ही उदाहरणांमध्ये एक कॉमन थ्रेड आपल्याला दिसलेला आहे. येस, कोणाला अजून काही सांगायचंय? सुवर्णताई काय बोलतायत? यस, सुवर्णताई, मी केव्हाची वाट बघतोय तुमचा आवाज ऐकण्यासाठी. येस, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकतात. हो हो. नमस्कार, मी सुवर्णा रत्नदी. आणि मला खूप म्हणजे मला वाटतं 1-2-3 महिन्यानंतर आपण एकत्र पुन्हा भेटलेलो, त्याचा खूप आनंद होत आहे. हॅलो, आवाज येतोय? यस 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 यस. तर आपण पुन्हा रिटर्न भेटलेलो आहोत लेवल 2 ला, तर मला खूप आनंद होतोय. आणि मेन पहिले राजेश सर
आणि हंसराज यांचं खूप खूप आभारी आहे की पुन्हा त्यांनी साईट ओपन केलेली आहे आपल्यासाठी त्यासाठी. मला ह्याच्यावरती उत्तेजन आणि कारण ह्याच्यामधले ना एकच फक्त स्पष्टीकरण द्यावं असं वाटतंय की ज्यावेळेस दोन व्यक्ती एकत्र येतात आणि जर त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल जर ती दोन व्यक्ती चर्चा करत असतील आणि जर आपल्याबद्दल जर त्या व्यक्तीकडून त्या व्यक्तीने असं सांगितलं तुला की तुला ती अशी बोलत होती, ज्यावेळेस ती बोलते आपल्याला त्यावेळेस त्या व्यक्तीबद्दल एकतर समोरची व्यक्ती आपल्याला सांगत असते, ती उत्तेजना देत असते आपल्याला की तुला अशी ती बोलत होती किंवा असं असं घडलंय आहे तुझ्या बाबतीमध्ये, तिकडे असं असं चालू आहे तुझ्या बाबतीमध्ये. त्यावेळेस आपल्याला उत्तेजना झाल्यासारखं वाटतं की आपल्याला समोरची व्यक्ती सांगते ते आपण ऐकता ऐकता आपल्यामध्ये उत्तेजना निर्माण होती. त्याच्यातून मग अरे कारण काय असेल मग त्याला आपण नंतर तो कारणाचा नंतर विचार करतो, पण स्टार्टिंगला पहिला राग येतो मनामध्ये. नंतर राग आल्याच्या नंतर मग मला अरे राग आला कशामुळे, कारण काय असेल त्याचं, असं मला वाटतंय थोडक्यात. ओके ओके. तर छान सुवर्णाजी. यस, पण इथे अडचण काय असते माहितीये की ज्या वेळेस आपण कारण शोधायच्या भानगडीत पडतो ना, तर कारण शोधताना पुन्हा काय होतं, आपण त्या जॅकलच्या भानगडीत पडतो. म्हणजे जॅकलचे जे 16 घटक आपण बघितले लेवल 1 मध्ये, बरोबर आहे. तर मग काय होतं की काय कारण असेल, मग आपण समोरच्या माणसाचं काहीतरी मत बनवायला सुरुवात करतो. काय कारण असेल, मग आपण काय करतो, समोरच्या माणसाच्या संदर्भात किंवा झालेल्या घटनेच्या संदर्भात काहीतरी निष्कर्ष काढायला बघतो. काय कारण असेल, बरोबर आहे. तर त्यावेळेस त्याच्या संदर्भातलं परत ते मागणी, डिमांड या गोष्टींमध्ये जातो. काय कारण असेल, तर चांगलं किंवा वाईट, योग्य किंवा अयोग्य. तर ह्या जे कोल्ह्याचे घटक आपण मागच्या वेळेस बघितले, तर त्या घटकांमध्ये जाण्याच्या संदर्भातला आपला धोका असतो, बरोबर. तर इथे तुमच्या गोष्टींमध्ये पण एक गोष्ट सेम आहे की फक्त आपल्याला हा गोष्टीचा उलगडा करायचा होता की स्टिम्युलस हा प्लेन असतो, क्लिअर असतो समोरच्या व्यक्तींकडनं येणारा, बरोबर. मग त्याच्यामध्ये एक व्यक्ती असो, दोन व्यक्ती असो किंवा तुमचा ग्रुप असो, तर स्टिम्युलस म्हणजे काय की समोरून येणारी जी गोष्ट आहे किंवा जी घटना आहे किंवा जो प्रसंग आहे तो जसा तसा हा तुमचा स्टिम्युलस होतो, बरोबर. कॉज काय आहे माहितीये, कॉज जे तुम्ही सांगितलं की मला असं वाटलं आणि याच्यानंतर जे काही महाभारत, रामायण आपल्या डोक्यात, आपल्या मनात, बरोबर आहे, किंवा जे काही आपल्या याच्यात चालू होतं प्रोग्राम्स, तर तो कॉज असतो, ज्याला थोडक्यात आपण आपल्या शब्दात म्हणतो की आलेले विचार, बरोबर. तर स्टिम्युलस म्हणजे काय, स्टिम्युलस म्हणजे एका अर्थाने आपण जसं ऑब्झर्वेशन बघत आहोत ते ऑब्झर्वेशन तशाच्या तसं, बरोबर. आणि त्या ऑब्झर्वेशनने कॉज म्हणजे काय की त्या ऑब्झर्वेशनला लागून आपण जो विचार केलेला असतो तो विचार कारण असतं रागाचं, बरोबर आहे. जसं पहिल्या उदाहरणामध्ये, योगेश जी आता तुमच्या उदाहरणावर आपण येऊयात की तुमच्या उदाहरणामध्ये तुम्ही कॉजच्या संदर्भात हा विचार केला की यार मी एवढे प्रयत्न केलेत, हे सगळे बघत आहेत, बरोबर आहे. तर एक जस्ट एक कॉंग्रॅच्युलेशन्स, हे लोक बोलू शकत नाहीत का, असे लोक असतील का माझ्या स्टॉपचे, हा आलेला जो विचार आहे रागाच्या संदर्भातला, हे कारण आहे. अगदी बरोबर. यस, कळतंय सर स्टिम्युलस आणि कॉज मध्ये फरक? हो हो, बरोबर. यस यस यस. पूर्वाजींच्या याच्यामध्ये पण तोच भाग आहे की यार उशिरा आले, यार एवढं सांगून, एवढं क्लिअर करून, आपल्या या गोष्टीच्या संदर्भातली एवढी व्हॅल्यू आहे, आपल्या ट्रेनिंगच्या संदर्भातली व्हॅल्यू आहे, तरी उशिरा आले, बरोबर. तर हा जो विचार चाललाय ना की यार तरी उशिरा आलेत किंवा का उशिरा आलेत, बरोबर आहे. तर हे आहे त्या रागाच्या संदर्भातलं कॉज, बरोबर आहे. आणि त्याच्याने तुम्हाला रिस्पेक्ट पाहिजे होता, आपल्याला डिग्निटी पाहिजे होती, ही झाली आपली गरज, बरोबर आहे. गरज एक प्रक्रिया आपण पुढच्या सेशन्स मध्ये घेणार आहोत, म्हणजे याच्या पुढे जाणार आहोत. आज फक्त आपण काय करतोय की हे समजून घेतोय की राग समजून घेतोय, डिप्रेशन समजून घेतोय, बरोबर आहे. तिसरं आसिफचं पण जे उदाहरण होतं, आसिफच्या उदाहरणा पण मध्ये पण कॉज काय आसिफ माहितीये की अरे यार रोज बोलतो ना यार, बरोबर आहे ना. तर इथे परत बोलतोय किंवा मला दाखवतोय बोलण्याचं की मी किती बोलतो किंवा किती छान बोलतो किंवा किती लोकांबरोबर बोलतो. कदाचित तो जर माहित नाही त्याचा काय अनुभव, बरोबर. किंवा त्यावेळेस तुमच्या प्रोसेसमध्ये जे विचार चालू होते ना, विचार चक्र, बरोबर आहे. तर ते त्याचं बोलणं हे झालं एक स्टिम्युलस. पण त्या स्टिम्युलसने जे तुमच्या मनामध्ये जी वेगवेगळे विचार आलेत, बरोबर आहे, आता ती तुम्ही बघू शकतात तुमच्या मनामध्ये त्या क्षणाला किंवा त्या उदाहरणाला धरून काय काय विचार आलेत, तर ही विचार आहेत कॉज, बरोबर.
आणि स्मिताजींच्या पण उदाहरणामध्ये तसंच की त्यांनी डॉक्युमेंट्स आणून देणं हे स्टिम्युलस आहे, बरोबर आहे. पण ते डॉक्युमेंट्स आणून दिल्यानंतर तिने त्या संदर्भातलं काहीच नाही बोलले, उलटे बोलले की यार आणले तर काय उपकार केलाय का. आणि तिथून जी शृंखला चालू झाली की मला असं वाटलं की किंवा अपेक्षेच्या संदर्भातलं, बरोबर आहे. तर ज्या वेळेस राग येतो आपल्याला किंवा ज्या वेळेस ह्या गोष्टी घडतात, जसं आपण बघितलं की डिप्रेशन्स वगैरे, त्या वेळेस ह्या दोन गोष्टी असतात तिथे, एक स्टिम्युलस असतो आणि एक कॉज असतो. आणि ह्या दोन गोष्टींना जर आपण वेगळं करू शकलो तर आपल्याला एनव्हीसीच्या प्रक्रियेमध्ये जाणं सोपं होतं. कळतंय? म्हणजे आपला उदाहरण हा आहे, म्हणजे मला हे म्हणायचंय की 4 वर्षापासून एनव्हीसीची प्रॅक्टिस करतात, 10 वर्षापासून एनव्हीसीची प्रॅक्टिस करतात, बरोबर आहे. तरी मग आपल्याला एनव्हीसी शेअर करता येत नाही किंवा एनव्हीसी जगता येत नाही, असं का घडतं? बरोबर. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यात आपण अडकलेलो असतो. आणि त्याच्यातली ही एक गोष्ट पण असते की ज्यावेळेस आपण रागाच्या संदर्भात काही गोष्टी बघतो तर त्यावेळेस स्टिम्युलस आणि कॉज या दोघांना एकत्र करत असतो आपण. आणि ज्यावेळेस या दोघांना एकत्र करतो ना तर त्याच्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळत नाही. तर ज्या वेळेस आपण स्टिम्युलस आणि कॉज यांना वेगळं करू त्या वेळेस तिथून बाहेर पडण्याचा मार्ग हा आपल्यासाठी सोपा असणार आहे. याच्यावर काही प्रश्न? हॅलो. यस. हा सर, मला याच्यात एक कन्फ्युजन असं आहे की आपण फर्स्ट सेशन मध्ये घेतलेलं की ऑब्झर्वेशन, नंतर मग भावना, गरज वगैरे त्या आपण म्हणजे प्रोसिजरने जात होतो कुठल्याही सिच्युएशन हँडल करताना. तर मग आता स्टिम्युलस आणि कॉज, मग त्याच्यात थोडंसं कन्फ्युजन वाटतं जरा. म्हणजे स्टिम्युलस ऍज अ परत थोडं सांगा, थोडं बोला अजून तुमच्या प्रश्नात, म्हणजे तुमच्या प्रश्नात क्लिअर होईल. म्हणजे ही गोष्ट कळली मला की आपण जे अगोदर एनव्हीसी ची प्रोसेस बघत होतो त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन, फिलिंग, नीड आणि रिक्वेस्ट या गोष्टी क्लिअर होत्या. पण इथे काही गोष्टी क्लिअर नाही आहेत तुम्हाला स्टिम्युलस आणि कॉज मध्ये, असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? हो हो. नाही म्हणजे गोष्टीला कम्पेअर पहिले त्या 4 प्रोसिजरने करत होतो ना, म्हणजे कोणाला काय रिप्लाय द्यायचे किंवा त्याची गरज काय असेल समोरच्याची ते आपण विचार करत होतो. हो हो. तर आता स्टिम्युलस आणि कॉज म्हणजे हे वेगळे आहे का काही? हा, येस. थोडं वेगळं आहे, थोडं सारखं आहे, बरोबर आहे. म्हणजे थोडं वेगळं आहे, त्याचा भाग आहे असं मी म्हणेन. अजून तुमच्या प्रश्नात काय विचारायचं तुम्हाला? नाही नाही. ओके. तर आपण, तुमचा प्रश्न असा होता की लेवल 1 मध्ये आपण निरीक्षण, भावना, गरज आणि विनंती यांना विस्ताराने बघितलं, बरोबर आहे. मुख्य एनव्हीसी ची प्रोसेस तीच आहे, मुख्य एनव्हीसी ची प्रक्रिया तीच आहे, बरोबर आहे. लेवल 2 मध्ये आपण हे बघत आहोत की ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी करतो तरी काही बारकावे जे असतात त्यांच्यावर आपलं लक्ष जात नाही, बरोबर आहे. आणि त्याच्याने ती प्रक्रिया अडकते कुठेतरी. म्हणून आपण लेवल 2 च्या संदर्भात हा विचार करत आहोत की काही बारकाव्याच्या संदर्भात आपण गेलं पाहिजे. ओके ओके. बरोबर. म्हणून आपण काय करत आहोत आता, हे 2 बारकावे काढण्याचा प्रयत्न केला. हे दोघी जर तुम्ही बघितले तर हे दोघी आपल्या लेवल 1 च्या ऑब्झर्वेशनच्या टप्प्यातलीच आहेत. अच्छा अच्छा. बरोबर. पहिल्याच टप्प्यातली आहेत. आपण काय केलं तिथं स्टिम्युलस म्हणजे आपल्याला मिळणारं जे ऑब्झर्वेशन आहे ते ऑब्झर्वेशन बघितलं, बरोबर आहे. की समोरच्याने ही गोष्ट केली, म्हणजे काय ऐकलं, काय पाहिलं, काय कल्पना केली किंवा काय आठवलं, बरोबर. तर ही स्टिम्युलसला धरूनच आहे. पण काय होतं की ज्या वेळेस आता स्पेसिफिक आपण अँगरला बघत आहोत तर अँगरच्या वेळेस काय होतं की या स्टिम्युलस बरोबर आपण कॉज मिक्स करतो, आपले जे विचार असतात ना हे विचार मिक्स करतो. ओके ओके. बरोबर. तर इथं तेच आहे, ज्यावेळेस आपल्याला ह्या 2 गोष्टी कळतील त्यावेळेस आपलं ऑब्झर्वेशन अजून क्लिअर होणार आहे. जे त्यावेळेस ते जय कृष्णमूर्तींनी सांगितलं होतं ना की हायेस्ट फॉर्म ऑफ इंटेलिजन्स आहे ना, विदाउट ऑब्झर्वेशन, विदाउट इव्हॅल्युएशन इज द हायेस्ट फॉर्म ऑफ इंटेलिजन्स. तर आपण त्यावेळेस बघत होतो की खरंच ते एवढं अतिउच्च किंवा सर्वोच्च बिंदू असेल का आपल्या बुद्धिमत्तेचा, फक्त निरीक्षण करणं? तर हो असेल, कारण की ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिसळलेल्या असतात आणि या सूक्ष्मतेने आपल्याला बघता यायला पाहिजेत. आणि ज्यावेळेस आपण सूक्ष्मतेने त्यांना तसं बघतो तर त्या गोष्टींची उकल अजून चांगल्या पद्धतीने होते किंवा त्यांना चांगल्या पद्धतीने समजून घेत असतो. तर प्रसंग तोच आहे जो आपण ऑब्झर्वेशन मध्ये बघितला, बरोबर आहे.
पण त्याच्याने आता आपण बघत आहोत तर राग येणं, तर ह्या राग येण्याच्या कन्सेप्ट मध्ये ह्या दोन गोष्टी असतात, एक स्टिम्युलस आणि एक कॉज. तर यांना जेव्हा आपण वेगवेगळं केलं ना तर तुमची ती प्रक्रिया सोपी होते. तुम्हाला निरीक्षण करणं सोपं होतं, निरीक्षणानंतर त्याच्या भावना जाणं सोपं होतं, भावनानंतर गरजा ओळखणं सोपं होतं, आणि आता आपल्याला काय रिक्वेस्ट करायची आहे हे करणं सोपं होतं. तर हा वेगळा भाग नाहीये, हा त्याच्यातल्या आता सूक्ष्मतेत जात आहोत आपण फक्त. ओके ओके ओके. हो हो. तर आता हे स्पष्ट झालं की स्टिम्युलस आणि कॉजने ऑब्झर्वेशन मध्ये काय फरक पडेल, किंवा म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की जर आपल्याला हे स्टिम्युलस आणि कॉज समजलं तर आपल्या ऑब्झर्वेशन मध्ये अजून थोडी क्लॅरिटी येईल? हो हो हो, समजलं ते. मला मला अजून जोडायचं आहे संजय यांच्या प्रश्नाला. हो हो. म्हणजे काय म्हणजे मार्शल रोझनबर्ग असं म्हणताय की जेव्हा तुम्हाला राग येतो, ही जेव्हा भावना येते त्यावेळेला खूप चांगली संधी असते आपल्याला संजयजी. हो हो. म्हणजे राग म्हणजे काय माहितीये का, की तुमची कुठली तरी गरज अपूर्ण राहिलेली आहे हे शोधण्याची संधी. आणि जेव्हा आपण कॉज बघतोय ना की आपले हे विचारच आहे, कुठले विचार जे आपण बघितले जीवन विलटकारी, जे आपण कोल्ह्याची भाषा बघितली ना, हे असे विचारच आहे की ज्या विचारांमुळे आपल्याला राग येत असतो. आणि आपण काय समजतो, समोरच्या कृतीमुळे राग आलेला आहे. हो हो हो, बरोबर. मार्शल रोझनबर्ग हे म्हणताय समोरच्या कृतीमुळे नाही, समोरच्याची कृती फक्त उत्तेजना आहे, कारण आपले विचार आहे. जसं योगेशजी म्हणतात की दुसऱ्याच्या आनंदात दुःख मानणे मनाची प्रवृत्ती असते. असा विचार मी जर केला आणि दुसरा जर कौतुक करत नसेल तर मी काय म्हणेल, अरे हा तशा प्रवृत्तीचा आहे, हा माझे विचार आहे. ऍक्च्युली त्याचं कारण दुसरं असू शकतं. स्वतःच आहोत तर आपण म्हणजे आपले विचार. जसं आता स्मिताजी म्हणताय की मग काय उपकार केले का, असे जेव्हा ती बोलली तर त्यांच्या डोक्यात जे काही विचार होते त्यांच्या डोक्यात, म्हणजे आपल्या आज खरं म्हणजे आपल्या त्यांच्या या चारींच्या उदाहरणामध्ये काहीतरी गरज होती जी पूर्ण झाली नव्हती. बरोबर. आणि म्हणून त्यांच्या असे विचार आले आणि विचारांमुळे त्यांना राग आला. बरोबर, एक्झॅक्टली, अगदी बरोबर. यस, थँक्यू हंसराज. ओके, अजून काही? तर ती कन्क्लुजन मध्ये आपण त्याच गोष्टीवर येऊयात की जे हंसराजने आपल्याला स्पष्ट करून दिलं. बरोबर आहे की खूपदा आपण बघितलं की आपल्याला ज्या काही घटना घडतात किंवा जो काही प्रसंग येतो त्या प्रसंगामध्ये आपण जी जबाबदार असतो आपल्या रागाला किंवा आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या भावनेला, ह्या दुसऱ्यांना मानत असतो. बरोबर आहे, किंवा कधी कधी आपण स्वतःलाच मानत असतो. तर त्या ठिकाणी आपल्याला हे बघणं आहे की ज्या वेळेस हा प्रसंग घडला तर या प्रसंगाने आपल्या मनामध्ये जी विचार निर्माण झालीत ना, तर ही विचार त्या ठिकाणी कारण असू शकतात त्या रागाला येण्यासाठी. बरोबर आहे, जसं इथं वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघितलं की वेगवेगळे विचार त्यांच्या मनात आले त्या प्रसंगानंतर, तर ते त्याचं कारण असू शकतं. बरोबर आहे, पण जो प्रश्न हा आहे की मग याच्या संदर्भातलं हे कसं, तर ज्या वेळेस आपल्या काही अपूर्ण गरजा असतात तर त्या अपूर्ण गरजांच्या संदर्भात स्वतःला एकाग्र करणं ही NVC च्या संदर्भातली प्रक्रिया आहे. आणि तिथून आपण त्या रागाचं किंवा त्या गोष्टींचं व्यवस्थापन करू शकतो किंवा त्यांना वेगळं करू शकतो. स्पष्ट संजय? हो हो सर. नाही, याच्यात फक्त सांगायचं असं आहे की ह्या ज्या घटना घडतात त्या खूप क्विक असतात आणि त्या घटनांना रिॲक्ट करण्यासाठी म्हणजे खूप आचरणाची गरज आहे असं वाटतंय. आचरणाची गरज आहे असं पण, आणि काही कन्सेप्ट ज्या असतात ना त्या कन्सेप्ट समजून घेण्याची पण गरज असते. म्हणजे ज्या वेळेस आता समजा आपल्याला असा काही प्रसंग आपल्या मनात पण येतोय आणि त्यावेळेस पण आपलं जे विचारचक्र चालू होतं ना, तर त्यावेळेस आपल्याला जर कळलं की मला जो राग येतोय ना तो समोरच्या माणसाच्या त्या कृतीमुळे नाही येत आहे, त्याच्याबद्दल जो मी विचार करतो ना याच्यामुळे हा राग येतो यार. बरोबर, तर त्या विचाराच्या ऐवजी आपल्याला काय करायचं NVC प्रक्रियेमध्ये की अशी कोणती गरज अपूर्ण आहे माझ्याली की जिच्यामुळे मला छान वाटेल. बरोबर, आता पुन्हा आपण या चारींच्या उदाहरणावर येऊयात की योगेशजी
पण हाईट नव्हती म्हणून आपण विषय नाही घेतला ना. योगेशजी आपण विषय नाही घेतला. मजदे मॅडम आन्सर तू म्यूट अनम्यूट करू शकतोस बाकीच्यांना जर त्यांचं हे नसेल तर. बरोबर. योगेशजी आहेत. ओके. हा बोला सर. यस. आता तुमच्या प्रश्नामध्ये किंवा तुमच्या वाक्यामध्ये तुम्हाला स्टिम्युलस समजला. बरं. हो बरोबर. त्याचं कॉज पण तुम्हाला समजलं. तुम्ही तसा विचार करत आहात असा. बरोबर. बरोबर. मग आता पुढचा प्रश्न हा आहे यस की असा विचार का येतोय आता. बरोबर. हे का निर्माण झालं, कॉज का निर्माण झालं. बरोबर आहे. तर ते तुमच्या अपूर्ण असलेल्या गरजातून. अगदी बरोबर. तर आता तुमच्या गरजांच्या संदर्भात जाऊयात आपण आणि गरजानंतर तुम्हाला त्या प्रसंगातनं कसं वाटलं ते जाणून घेऊया. बरोबर आहे. तुम्हाला एक प्रशंसा पाहिजे होती सर. तुम्ही जी मेहनत केली त्याची दखल सगळ्यांनी घेतली पाहिजे. कन्सिडरेशन ज्याला म्हणतो आपण. बरोबर आहे. ते पाहिजे होतं. आता कसं वाटतंय सर ज्यावेळेस आपण प्रशंसा, सहानुभूती, कन्सिडरेशन या गोष्टींशी तुम्ही जोडलेत, आता कसं वाटतंय तुम्हाला त्या प्रसंगाच्या बाबतीत. निरीक्षण केल्यावर आपण आता हे समजा हे लक्षात येतं नाही की फक्त आता तुम्ही याच्याशी जुळा सर. बरोबर आहे ना. काहीतरी कोणीतरी मगाशी हंसराज सर. यस बोला. हा हंसराज सरांनी रेफरन्स दिला की आपण एक गृहीत धरलेलं असतं ते किंवा मॅडम म्हटल्या होत्या मागे पूर्वा मॅडम की अपेक्षा असतात आणि त्या नाही पूर्ण झाल्या की म्हणून आपल्याला त्या भावना निर्माण होतात. म्हणजे ज्या राग असेल किंवा अच्छा रिझन महत्वाचं कारण. तर इथपर्यंत आलोच सर आपण आता. बरोबर आहे. आपण स्टिम्युलस बघितलं, त्यांनी प्रतिसाद नाही दिला तुम्हाला. त्याच्यानंतर आपण कॉज वर पण आलो की आपल्या काही अपेक्षा होत्या, त्या अपेक्षाने आपल्या डोक्यात आणणारा जो विचार होता त्या क्षणाला ते आपलं कॉज झालं. बरोबर आहे. तर आपण हा बघतोय की हे विचार का निर्माण झालेत, कारण की तुमच्या काही गरजा अपूर्ण होत्या. बरोबर आहे. आणि त्या गरजांच्या संदर्भात आता आपण हे बघत आहोत की त्या गरजा तुमची एक कौतुकाची होती, एक प्रशंसाची होती, एक तुम्ही जे मेहनत घेतली त्या मेहनतीच्या सहानुभूतीच्या संदर्भातली होती आणि एक सगळ्यांनी तुम्हाला समजून घ्यावं या संदर्भातली होती. बरोबर. आता तुम्ही हा प्रसंगासोबत आता हे जोडा मनासोबत की तुम्हाला प्रशंसा पाहिजे, तुम्हाला सहानुभूती पाहिजे, तुम्हाला कन्सिडरेशन पाहिजे, एक दखल पाहिजे तुमच्या मेहनतीची. याच्यासोबत जोडा फक्त या 3 शब्दांबरोबर. प्रशंसा, सहानुभूती आणि दखल. आता कसं वाटतं. छान चांगली अनुभूती येते. चांगलं वाटतं. हो. आपण जर इमॅजिनेशन केलं त्या पद्धतीचं तर छान चांगली अनुभूती येते. आणि बरेच दिवस आपण कारण नसताना उगीच वेळ वाया घालवला उगीच आपण. म्हणजे कसं होतं आपण कसं असतं की समजा 10 चांगल्या घटना घडतात किंवा अनेक चांगल्या घटना घडतात, त्या नाही लक्षात ठेवत. आपण लक्षात कोणत्या ठेवतो, आपण लक्षात त्या ठेवतो की जो अगदी थोडासा ज्याला आपण म्हणतो तर हो. पण आता बघा म्हणजे तुमच्या अनुभवात ही तुमच्या उदाहरणामध्ये ही एक गोष्ट झाली की त्या उदाहरणामुळे जी सर्कल चाललेलं होतं. बरोबर आहे. विचारांच्या संदर्भात जो गोंधळ होता आणि त्या गोंधळात आपल्याला कळलं की यार हे माझं कॉज आहे, जो विचार मी करत आहे आणि तो विचाराच्या पाठीमागे एक अपूर्ण गरज आहे, ती माझी प्रशंसेची होती, सहानुभूतीची होती. जेव्हा याच्यासोबत जुडलो तर हे सगळं थांबलं. बरोबर. किंवा जसं तो एक काय म्हणतात याचा पत्त्याचा डोंगर असतो. बरोबर. किंवा पत्त्याचं घर असतं, ते खाडकन कोसळतं आणि सगळी गोष्ट आपल्याला क्लिअर होते. तर त्या पद्धतीने ती गोष्ट क्लिअर झाली. बरोबर. येस. थँक्यू. पूर्वाजी. तर पूर्वाजींच्या अनुभवात आपण बघितला स्टिम्युलस. एखादा व्यक्ती किंवा एखादा पर्सन उशीर आलेला आहे, त्याच्यानंतर कॉज ते ओळखू शकलेत. बरोबर आहे. की कस काय उशीर होऊ शकतो यार हा, किंवा कस काय हे, किंवा काय एवढं. बरोबर. तर हे कॉज झालं. येस. आणि यार असं कसं काय. आणि मग या कॉजच्या पाठीमागे एक आपली अपूर्ण गरज होती, डिग्निटीच्या संदर्भातली, रिस्पेक्टच्या संदर्भातली. बरोबर. म्हणजे जेव्हा डिग्निटी आणि रिस्पेक्ट याच्या सोबत आपण जुडतो या सगळ्या विचारांना सोडून, तेव्हा कसं वाटतं.
इंटिग्रिटी इज मेंटेन. मी फोन करून Yes. सांगू शकते ना की मी उशिरा येते. हो त्यात हो हो राग करण्यासारखं नाहीये. येस 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 येस. तर ज्यावेळेस आपण आपल्या अपूर्ण गरजांच्या सोबत जुडतो तर त्यावेळेस ती जादू आपल्याला NVC ची दिसते. बरोबर आहे. करेक्ट. येस आसित. सिम्प्लिफाईड. थँक्यू राजेश सर. यस 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 आसित. हो सर, ऐकत आहे. यस, तुमच्या याच्यामध्ये आपण स्टिम्युलस बघितलं. बरोबर आहे. तुम्ही दोघी जण एकटे असताना तो दुसऱ्या बरोबर बोलत बसला. त्यावेळेस हो. तुमच्या मनात जे विचारचक्र सुरू झालं त्या सगळ्या गोष्टी आपण कॉज आहेत. बरोबर आहे. आणि ह्या कॉज निर्माण होण्याच्या पाठीमागे एक अपूर्ण गरज होती. ती अपूर्ण गरज पण तुम्हीच सांगितली तुमच्या याच्यामध्ये की ती एक कंपनीची होती, एक शेअरिंगची होती. बरोबर. बरोबर. मग आता शेअरिंग सोबत किंवा कंपनी सोबत आपण जुडलो. आता कसं वाटतंय? मला असं वाटतंय की मी कुठली दुसरी स्ट्रॅटेजी यूज करू शकलो असतो त्या पर्टिक्युलर वेळेवर. आणि खुलेपणानं तिथे सांगू शकलो असतो की मला शेअरिंगची गरज आहे आणि मला कंपॅनियनशिप पाहिजे आहे. माईट बी सिनॅरिओ वेगळा राहू शकला असतो. आणि तो हलका पण वाटत आहे, जो भारी पण त्या विचारांनी वाटत होता तर हलका पण वाटत आहे की खूप इझी होऊ शकला असतं. तो वेळ खूप इझिली जाऊ शकला असता. म्हणजे त्या इजनी शेअरिंग करता आली असती. तिथे पण परत ऑप्शन देता आला असता माझ्या मित्राला की आपण असं करू शकतो का. येस येस येस. ओके. येस, थँक्यू. असं की ज्या पैसेच वेळेस क्रिएट आपण केले जाऊ शकत होते असं वाटत. हो हो हो. म्हणजे एक परिणाम किंवा जे तुम्ही म्हटले ना की जर मी या पद्धतीने माझ्या गरजांसोबत जुडलो असतो आणि तो संवाद जर मी त्याच्यासोबत केला असता तर सिनेरिओ एक वेगळा राहिला असता. बरोबर. तर तीच गोष्ट आपण बघत आहोत की ज्यावेळेस आपल्याला कॉज आणि स्टिम्युलस या गोष्टी समजल्या त्याच्यानंतर आपली अनमेट अपूर्ण असलेली गरज आपल्याला कळली आणि ती अपूर्ण असलेली गरज जेव्हा आपण सांगतो समोरच्याला तर तिथून आपल्याला अजून परिणाम वेगळे दिसण्याची शक्यता असते. बरोबर आहे. तर त्या पद्धतीचं. यस. तर थँक्यू आसिफ. येस. लास्ट स्मिता. हा सर. यस. तर तुमच्या पण अनुभवात तुम्हाला स्टिम्युलस समजला, कॉज समजला. बरोबर आहे. स्टिम्युलस म्हणजे तिचे डॉक्युमेंट्स तुम्ही आणून दिले त्याच्यानंतर तिच्या संदर्भातला जो विचार की यार उपकार वगैरे केले का. बरोबर आहे. तर याच्या पाठीमागे एक अपूर्ण गरज होती. बरोबर आहे. तर अपूर्ण गरज ही होती की कदाचित तुम्हाला हवं होतं त्या पद्धतीने तिने एक कृतज्ञता व्यक्त करणं, एक मैत्रीच्या संदर्भात 2 शब्द बोलणं किंवा तुम्हाला समजून घेणं. हा. बरोबर. मग आता आपण हे बघत आहोत, हे सगळं सोडलं आपण ते उपकार वगैरे हे ते आपण फक्त हे बघत आहोत की तिने जस्ट मैत्रीचे 2 शब्द बोलणं किंवा कृतज्ञता व्यक्त करणं किंवा एक स्माइल देणं ही तुमची गरज होती. तर आता कसं वाटतं या शब्दांशी जोडून? गरज तिने थँक्यू म्हणजे मी माझ्या मनात जो डाऊट आहे तो क्लिअर करते. तिने थँक्यू म्हणणं मला अपेक्षितच नव्हतं. मी कारण की माहित नाही आता माझ्यात काही म्हणजे विचारांमध्ये माझ्या काही गडबड आहे का. थँक्यू हा मला असं आपल्याला वाटतं अपेक्षा, पण काही लोकांकडून आपण अपेक्षा करतो हीच आपली चूक असते. म्हणजे आपणच आपण आता तुमच्या गरजांवर येण्याचा प्रयत्न करूयात है ना. हे काय होतं माहितीये का की पुन्हा आपण जर याच्या संदर्भात गेलोत ना तर निरीक्षणाच्या विरुद्ध बाजू एक इव्हॅल्युएशन्स आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण मतांतरे निष्कर्ष काढायला जातो तर आपण आता तिथे जात आहोत. बरं. तर आपल्याला सीमित व्हायचंय. आपण कॉज पर्यंत आलो, आपण स्टिम्युलस पर्यंत आलो. तुमची काय अपूर्ण गरज होती? त्या विचाराच्या मागे काय पाहिजे होतं तुम्हाला? तर ती गरज आहे. तर त्या गरजच्या संदर्भात आपण बघत आहोत. यस आसिफ किंवा बाकीचे सण पण मदत करू शकतात. किंवा आपल्याकडे आता फक्त 4 मिनिटं आहेत, आपण थांबण्याचा प्रयत्न करू. बरं. ऍक्च्युली मला प्रश्न होता तर तो नेक्स्ट सेशन मध्ये पण घेऊ शकतो आपण. चालेल. हो, नेक्स्ट सेशन मध्ये पण घेऊ शकतो आसिफ किंवा आपला ग्रुप पण ओपन असेल है ना. आपण तिथे पण त्या प्रश्नांचं कलेक्शन करू आणि पुढच्या सॅटरडेच्या प्रॅक्टिस ग्रुप मध्ये ते आलेले प्रश्नांचं हे करता येईल आपल्याला. Okay. Can I contribute to what Smitaji is saying? Or yeah. Yes. एक म्हणजे थँक्यू नाही म्हटलं तरी रिस्पेक्ट एक हा हवा असतो ना. नाही काय म्हटलं तरी अपमानास्पद उपकार काय असं विचारणं जरा चुकीचं. गरज ही अपमान न करता
रिस्पेक्टला काय एक्झॅक्टली, म्हणजे हो, थँक्यू हो, नाही हो. म्हटलं तरी चालेल, बट त्याला आपण त्याला हो हो त्याला समजून घेणं म्हणतो आपण, की कमीत कमी त्यांनी समजून घेतलं पाहिजे होतं. हो हो. अच्छा, पण स्मिता मॅडम, मला हे म्हणायचं होतं की त्या व्यक्तीने तुम्हाला उपकार केलेत का, हे वाक्य जे बोलले हे कुठल्या कन्व्हर्सेशन नंतर बोलले? कुठल्या कन्व्हर्सेशन नंतर? हा, म्हणजे तिकडून फाईल आणल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं ऑफिस एक भिंत आहे मध्ये फक्त, म्हणजे बाजूच्या रूम. तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही तिकडून आणली ना, मग आता माझ्या टेबलवर पण आणून ठेवा. तर माझा सिनियर मला म्हणतोय की तुम्ही फाईल आणलेली आहे ना, तर त्यांना सांगा तुमची फाईल घेऊन जा आता. तर त्यांचं म्हणणं होतं तर तू ते पण काम कर आता, की मला आता परत माझ्या इथे आणली तर काय प्रॉब्लेम होईल का असं. अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके. म्हणजे त्यांना त्यांच्या टेबलवर हवी होती, आणली म्हणून. अपेक्षा, म्हणजे कुणाबद्दल तरी अति अपेक्षा. ओके ओके ओके. तर ठीक आहे, आपण जसं वेळेवर सुरू करतो तसं वेळेवर आपण थांबलं पण पाहिजे. हा आपल्या सगळ्यांच्या वेळेचा रिस्पेक्ट आहे. तर आजच्या प्रॅक्टिस ग्रुप मध्ये आपण काय बघितलं माहितीये, की आजच्या प्रॅक्टिस ग्रुप मध्ये आपण बघितलं की सगळ्यात अगोदर स्टिम्युलस, एखादी गोष्ट जर आपल्याला राग येत असेल किंवा ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना आपल्यात निर्माण करत असेल, तर त्याच्यात एक स्टिम्युलस आहे आणि त्या स्टिम्युलस बरोबर एक कारण आहे आपल्या विचार चक्राच्या संदर्भातलं. आपल्याला असं वाटतं आपल्या अपेक्षाला धरून, बरोबर आहे. आणि हे का वाटतं, तर याच्या खाली, याच्या आत आपली एक न पूर्ण होणारी गरज लपलेली असते, बरोबर. आणि ज्या वेळेस आपण त्या न पूर्ण होणाऱ्या गरजेच्या फक्त संपर्कात येतो, ती पूर्ण करत नाही, तिच्या नुसत्या संपर्कात जरी आलो आपण, तरी आपल्यामध्ये ती स्थिरता निर्माण होत असते. तर ठीक, याची प्रॅक्टिस करून बघूयात आणि काही प्रश्न असतील तर ते आपल्या ग्रुपवर आपण शेअर करूयात. तर इथे मी आज पुरतं थांबतोय. काही असेल तर शेवटचं तुम्ही कन्क्लूड करू शकता. तर थँक्यू सगळ्यांचं. थँक्यू. थँक्यू राजेश सर, हंसराज सर, खूप छान तुम्ही समजवलं आहे. बाय. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू. सुवर्णाताई, बाय. बाय. येस, तर थांबूया तिथे. येस, रीनाजींचे विशेष आभार, कारण की त्यांचं सर्टिफिकेशनची प्रोसेस, त्यांचे प्रोजेक्ट चालू असताना पण त्यांनी आपल्यासाठी लिंक वगैरे किंवा इतर गोष्टींमध्ये ते आमच्यासोबत बोलत होते डिस्कशनला. तर थँक्यू रीनाजी. येस.